नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज आपल्याला पाहायचं जुलै महिन्याचं संपूर्ण करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी जुलै महिन्याच्या. ठीक आहे, जास्त वेळ नाही. आतापर्यंत आपलं जूनपर्यंत झालंय. आता जूनचा पहिला पाठ जुलैचा पहिला पाठ आता आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर आज पाहूया आपण जुलै चालू घडामोडी. जुलै 2023 पहिले निधन वार्ता, नियुक्त्या, निधन, पुरस्कार, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय घडामोडी, नंतर क्रीडा, संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, नंतर दिनविशेष, अंतरिक्ष, सगळे एक एक टप्प्यामध्ये पाहू. ठीक आहे, सुरुवात करूया आज. पहिले नेमणुका आणि नियुक्त्या. जुलै महिन्यामध्ये जेवढ्या महत्त्वाच्या नेमणुका आणि नियुक्त्या झाल्या त्या आपण एक एक पाहून घेऊ. तर पहिली नियुक्ती आहे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती कुठे झाली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कितवे 47 म्हणून यांनी पदाची शपथ राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. ओके, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, कितवा 47वा. ओके, तर हे पहिलं अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केले त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये. तर आता त्यांची नियुक्ती कुठे झाली तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. कितवे 47वे. शपथ कोण देतं तर राज्यपाल देत असतात. सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस आहेत. ठीक आहे, हे फोटोमध्ये पाहू शकता. हे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि हे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत. ठीक आहे, 47वे क्रमांक लक्षात ठेवा. तर 31 मे 2023 पासून प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत न्यायमूर्ती नितीन जमादार यांची त्यांनी जागा घेतली. म्हणजे जर तुम्हाला आयोगाने असं विचारलं की मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये कोण होतं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण होतं, प्रभारी का असणार पण ते आहेत, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती नितीन जमादार. ठीक आहे, जामदार लक्षात ठेवा. तर हे प्रभारी होते आणि हे आता फिक्स झाले. ठीक आहे, परमनंट न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता, राज्यपाल त्यांना शपथ देत आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. दुसरी नियुक्ती पाहिजे आपल्याला की जे RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असतं त्याचे अध्यक्ष म्हणून मनोज यादव यांची नियुक्ती करण्यात आली. तर हे नियुक्ती आहेत ना, ह्या वन लाईनर मध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण आता आयोगाने नवीन पॅटर्न चालू केलाय की जास्तीत जास्त नियुक्त्या 5-6 तरी प्रश्न आयोग नियुक्त्यावर विचारतं. ठीक आहे, आणि त्या बी केंद्रातल्या नियुक्त्या महत्वाच्या. तर हे RPF म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झाली. तर हे IPS आहेत, IPS अधिकारी इथे मनोज यादव. ओके, यांची RPFच्या म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, तुम्ही एखाद्या वेळेस फॉर्म भरला असेल रेल्वेचा, त्याच्यामध्ये काहीतरी वयोमर्यादा 25 वगैरे काहीतरी असते. ठीक आहे, RPF त्यांची ते आता महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झाली. काय नाव आहे? मनोज यादव. ओके, नंतर आहे न्यायमूर्ती शिव कुमार सिंग म्हणजे SK सिंग, यांना तुम्ही SK सिंग नावाने ओळखता. त्यांची नियुक्ती कुठे झाली आहे तर जे राष्ट्रीय हरित अधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, तर एकूण भारतामध्ये 7 आहे, त्यापैकी एक आहे, पुण्यामध्ये पण एक आहे. ठीक आहे, तर त्यांची एका ठिकाणी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. तर पहा, न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या नियुक्तीनंतर केंद्राने न्यायमूर्ती शिवकुमार सिंह यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGTचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. काय ते कार्यवाहक अध्यक्ष आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर पहिले कोण होते? आदर्श कुमार गोयल हे होते. ते रिटायर झाले, ते निवृत्त झालेत. तर त्यांच्या जागेवर न्यायमूर्ती शिवकुमार सिंग म्हणजे SK सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, तुम्ही शिवकुमार सिंग लक्षात ठेवा किंवा मग SK सिंग जरी लक्षात ठेवलं ना तरी चालतंय. ठीक आहे, SK सिंग नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचे कार्यकारी अध्यक्ष कार्यवाहक अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली जुलै महिन्यामध्ये. जसं तसं लक्षात ठेवा. पुढची नियुक्ती आहे PM प्रसाद. तर कोल इंडिया लिमिटेड हे पाहिजे CIL ही एक महारत्न दर्जा कंपनी आहे, म्हणजे तिला महारत्न दर्जा आहे. तर त्या कंपनीचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली. कोण? PM प्रसाद. हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. तर 1 जुलै 2023 रोजी पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद यांनाच PM प्रसाद यांचा हे लॉंग फॉर्म आहे. तर यांनी कोल इंडिया लिमिटेड जे CIL अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीचा पदभार स्वीकारलाय. ठीक आहे, कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहेत तर PM प्रसाद हे आहेत. ठीक आहे, वन लाईनर मध्ये लक्षात ठेवा ही नियुक्ती PM प्रसाद. नंतर आहे याकूब पटेल. आता ही नियुक्ती महत्वाची यासाठी आहे की भारतीय वंशाची व्यक्ती कोणत्या तरी दुसऱ्या देशात जाऊन काहीतरी कोणत्या तरी पदावर त्यांची नियुक्ती होती, मोठ्या पदावर, आणि ते नाव आयोग आपल्याला असे जर नियुक्ती झालेले असेल तर आयोग दरवेळेस विचारतं. ठीक आहे, त्यासाठी हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. याकूब पटेल यांचं काय झालंय तर एक महापौरपदी निवड झाली. कुठं झाली? इंग्लंडमध्ये प्रेस्टन शहराच्या 695वे महापौर बनलेत ते. ठीक आहे, महापौर आपल्याकडे पण आहे, त्यांच्याकडे पण आहे. हे महापौर आहेत कितवे तर 695 नंबरचे महापौर आहेत. आयोग तुम्हाला नंबरिंग विचारणार नाही, पण लक्षात ठेवा इंग्लंडमधील प्रेस्टन शहरात, हे प्रेस्टन शहर आहे इंग्लंडमधलं. ठीक आहे, UK प्रेस्टन शहराचे अध्यक्ष आहेत आणि ते भारतीय वंशाचे याकूब पटेल. ठीक आहे, त्यांचा इथे मी फक्त एक चार्टमध्ये मांडलाय जीवन, म्हणजे ते कसं काय काय त्यांच्या आधी कसं झालं काय झालं. गुजरात में जन्म याकूब पटेल की जीवन पर एक नजर, म्हणजे ते प्रॉपर जन्म त्यांचा गुजरातमध्ये झालेला आहे आणि ते इंग्लंडचे आता सध्या नागरिक आहेत.
ठीक आहे, लक्षात ठेवा. हे भारतीय वंशाचे आहेत, याकूब पटेल. पुढची नियुक्ती आहे शेखर मुंदडा. तर आपण मागं पाहिलं होतं महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023 पारित करण्यात आलाय. तर त्या अधिनियमांतर्गतच पहिला गोसेवा आयोग म्हणजे आयोग स्थापन करण्यात आलाय आणि त्याच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, हे पहिले आहेत. मग तो कायदाच ह्या 2023 चा आहे आणि त्या अंतर्गत जो आयोग स्थापन झालाय त्याचे हे पहिले अध्यक्ष आहेत. आणि कधीही आयोगाला पहिलं फार आवडतं, म्हणजे पहिले असेल कुठं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा महाराष्ट्राच्या पातळीवर जर काही पहिल्या वेळेस घडलं असेल, ते दिनविशेष असो, एखादी संरक्षण विषयक घडामोड असो, म्हणजे काही आपले संयुक्त सराव होतात ना ते असो, आयोग पहिलेच विचारतं, काहीही असो. ठीक आहे, तर हे पहिले अध्यक्ष आहेत. ठीक आहे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष. ओके, आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. गोसेवा आयोग अधिनियम अंतर्गत आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी. ठीक आहे, हे आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? शेखर मुंदडा आहेत. डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट नियुक्ती पाहिजे आपल्याला राकेश पाल यांची भारतीय तटरक्षक दलाचे ICG इंडियन कोस्ट गार्ड ह्याचे 25वे महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे हे इंडियन कोस्ट गार्ड आहे ना, हे वेगळं डिपार्टमेंट आहे. नेव्हीपेक्षा थोडं वेगळं आहे, पण ते नेव्हीमध्येच मोडतं, पण ते वेगळं आहे. IGC म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड म्हणजे जे समुद्र तट आहे आपला पूर्ण भारताचा, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्यांची असते आणि पूर्ण समुद्रामध्ये मग इंडियन नेव्ही काम करते. ठीक आहे, त्याच्या अलीकडे हे भारताच्या बाउंड्रीवर काम करतात. इंडियन कोस्ट गार्ड ह्याचे 25वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर राकेश पाल यांची झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. 25वे महासंचालक कोण? इंडियन कोस्ट गार्डचे राकेश पाल. वन लाईन मध्ये लक्षात ठेवा, राकेश पाल 25वे महासंचालक भारतीय तटरक्षक दलाचे. ओके, तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. पुढची नियुक्ती आहे भारत डायनामिक्स लिमिटेड. ही भारत सरकारच्या मालकीचीच कंपनी आहे. हिच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली. तर त्यांचं नाव आहे निवृत्त कमोडोर M माधवराव. नाव काय? माधवराव, M माधवराव. ओके, हे निवृत्त कमोडोर आहेत. हे आर्मीमध्ये राहिलेले आहेत कमोडोर पदावर, ते निवृत्त आहेत सध्या. तर भारत डायनामिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी कार्यभार 19 जुलै 2023 रोजी स्वीकारलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारत डायनामिक लिमिटेड ही पण भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली, म्हणजे हिची मालकी कोणाकडे? भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडे. भारत डायनामिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर M माधवराव, हे निवृत्त कमोडोर आहे. ओके, हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपण इथपर्यंत पाहिल्या जुलै महिन्यातल्या नियुक्त्या. आता हा जुलै महिना असा आहे आणि एक ऑगस्ट आहे की ह्यांच्या चालू घडामोडी थोड्या कमी आहेत. बाकीच्या महिन्यापेक्षा इतर महिन्याची तुलना केली ना तर 20-30 घडामोडी थोड्या कमीच आहेत. ठीक आहे, तर आता पाहूया. तर निधन वार्ता पाहूया. जुलै महिन्यामध्ये ज्या महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालंय ते आता थोडक्यात पाहून घेऊ. तर पहिली व्यक्ती आहेत रवींद्र महाजनी. हे तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. हे एक चित्रपट अभिनेते होते, त्यांचं निधन झालंय. तर जर चित्रपट अभिनेते असतील तर त्यांना भेटलेले, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं जर निधन झालं असेल तर आयोग काय विचारतं? एक तर त्यांचं क्षेत्र विचारतं, ते कोणत्या क्षेत्रात होते. एक तर त्यांना पुरस्कार कोणते कोणते भेटलेत, म्हणजे भारतरत्नपासून पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा मग अजून दुसरे कोणते पुरस्कार भेटलेत हे एक विचारतं. आणि तिसरी गोष्ट असते त्यांचं जे कार्य आहे ना ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलंय. ठीक आहे, एवढं आपल्याला आधी पाहावं लागतं. तर आता आपल्याला ह्यांच्याबाबत एवढंच पाहायचंय की ह्यांनी कुठं काम केलं आणि ह्यांचं जीवन म्हणजे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि ह्यांनी काम काय कुठं कोणत्या चित्रपटामध्ये काम केले. तर रवींद्र महाजनी, अभिनेते रवींद्र महाजनी यांचे 11 जुलै 2023 रोजी पुणे येथे निधन झालंय. तुम्हाला डेट विचारणार नाहीयेत, आयोगाने हा पॅटर्न थोडा बंद केलाय. तर हे ज्येष्ठ पत्रकार, म्हणजे ह्यांचे वडील आहेत ना, हे ज्येष्ठ पत्रकार होते. ह.रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार होते, म्हणजे ह्यांचे वडील. ठीक आहे, आणि गश्मीर महाजनी यांचे हे वडील आहेत. ओके, हे गश्मीर महाजनी तुम्ही इथं ह्यांना चित्रपटामध्ये पाहिलं असेल. गश्मीर महाजनी आणि हे रवींद्र महाजनी यांचं निधन झालंय. ओके, लक्षात ठेवा. नंतर त्यांचे गाजलेले चित्रपट, आता ह्यांच्या पुरस्कार वगैरे जास्त नाही आहेत ह्यांना भेटलेले, पण ह्यांनी ज्या ज्या चित्रपटात काम केलंय ते एकदा डोळ्याखालून घालूया आपण. त्यातला पहिला चित्रपट होता गोंधळात गोंधळ, देवता, देऊळ बंद, काय राव तुम्ही, जगा वेगळी पैज, आराम हराम है, 7 हिंदुस्तानी, ह्याला गाजलेला चित्रपट आहे 7 हिंदुस्तानी, दुनिया करी सलाम, हळदी कुंकू, मुंबईचा फौजदार, सर्जा, उन्हाळ महिना, झुंज, बोलो हे चक्रधारी, कळत न कळत, जगा वेगळी पैज, कॅरी ऑन मराठा आणि पानिपत. ओके, एवढ्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलंय. ओके, मिनिमम तुम्ही एक डोळ्या खालून घाला आणि एक सोडून द्या. ठीक आहे, रवींद्र महाजनी यांचं निधन झालंय. नेक्स्ट आहे डॉक्टर मंगला नारळीकर. आता ह्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत आणि आपले जे जयंत नारळीकर आहेत ना, डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी आहेत. ठीक आहे, हे दोघांचं कर्तृत्व फार मोठे. तर आता त्यांचं ह्या जुलै महिन्यामध्ये निधन झालंय. आता त्यांच्याविषयी थोडी माहिती पाहूया की ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखिका डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी डॉक्टर मंगला नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी पुणे येथे निधन झालंय. कुठं झालंय? पुणे येथे. तारीख लक्षात ठेवा, इथं तारीख विचारू शकता आयोग, कारण हे व्यक्तिमत्व फार मोठे. त्या गणितज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञ आहेत, त्या लेखिका आहेत आणि डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी आहेत. ओके, लक्षात ठेवा.
तर त्यांचं निधन 17 जुलै 2023 रोजी पुणे येथे निधन झालं. तर मुंबई विद्यापीठात सर्व विषयातील विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक मिळवत त्यांनी चॅन्सलरचे सुवर्ण पदक मिळवले होते. म्हणजे त्यावेळेस त्या पुरुष आणि महिला दोन्ही मिळून त्यांनी गोल्ड मेडल भेटलं होतं, चॅन्सलरचं सुवर्ण पदक भेटलं होतं. नंतर त्यांचं कार्य फार मोठं आहे, आपण फक्त थोडक्यात पाहत आहोत, थोडं की सगळं गरज नाही पाहण्याची, कारण फक्त थोडं जरी एवढं जरी पाहिलं तरी बस होतं आपल्यासाठी. तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी 1981 मध्ये गणितात PhD मिळवली. त्यांनी केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे विद्यापीठात अध्यापनाचे काम केले, म्हणजे त्या अध्यापक म्हणून पण त्यांनी काम याआधी केलंय. नंतर त्यांची पुस्तके, हे महत्वाचं आहे, आयोग इथं एक प्रश्न विचारतो. पुस्तके, त्यांचे पुस्तके गणित गप्पा भाग 1-2, गणिताच्या सोप्या वाटा, नबात हसरे तारे, पाहिलेले देश, भेटलेली माणसं, अ कॉस्मिक ॲडव्हेंचर, फन अँड फंडामेंटल ऑफ मॅथमॅटिक्स, अँड इझी ॲक्सेस टू बेसिक मॅथमॅटिक्स. ओके, गणितासंबंधित त्यांचे जास्त पुस्तक आहेत आणि बाकीचे पण आहेत. ठीक आहे, तर ह्यांचं तुम्ही मिनिमम एवढं तरी लक्षात ठेवा, त्या कोण आहेत, काय, आणि त्यांनी कोणती पुस्तकं वगैरे काय हे केले. ठीक आहे, डॉक्टर मंगला नारळीकर. आता नेक्स्ट आहे जयंत सावरकर यांचं निधन झालंय. आता तुम्ही यांना चित्रपटामध्ये पाहिलं असेल, सिंगम पिक्चरमध्ये पण तुम्ही यांना पाहिलं असेल. यांचं आता ह्यावेळेस निधन झालंय. ठीक आहे, ते पण अभिनेतेच आहेत. तर जयंत सावरकर उर्फ अण्णा, त्यांना अण्णा म्हणतात, 24 जुलै 2023 रोजी वयाच्या 87 वर्षी निधन झालंय. सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झालाय. रॉकी हँडसम हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ठीक आहे, तुम्ही यांना ह्याच्यामध्ये पण पाहिलं असेल, सिंगम मध्ये पण, आणि रॉकी हँडसम हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. तर एकच प्याला, अवध्य, तुझे आहे तुझपाशी, दिवा जळू दे सारी रात, वरचा मजला रिकामा, सूर्यास्त, व्यक्ती आणि वल्ली, हिमालयाची सावली, सौजन्याची एशी देशी आदी नाटकातील सावरकरांच्या भूमिका गाजल्यात. म्हणजे ह्या नाटकामध्ये त्यांनी काम केले, एवढे नाटकं त्यांनी काम केले. नंतर 2016 साली उस्मानाबाद येथे झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हा 2017-18 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारून झालाय. त्यावेळेस तो करंटचा भाग होता, त्यावेळेस त्यांनी विचारला होता की तो होतं 97 होतं काय, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, त्याचे ते अध्यक्ष होते. ओके, कुठं झालंय, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवला, ते त्यावेळेस त्याचे अध्यक्ष राहिले. ओके, एवढं लक्षात ठेवा. 2017 साली त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव, ह्याचाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष राहिले ना, त्याचा त्यांना 2017 साली जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा पुरस्कार आहे. ओके, ह्यांच्याविषयी मिनिमम एवढं तरी लक्षात ठेवा, हे वरचं डोळा घालून घाला, आणि हे मिनिमम हे 2 तरी शेवटचे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, जयंत सावरकर. नंतर आहे उम्मन चंडी. ठीक आहे, उम्मन चंडी हे केरळचे आहेत आणि 10 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा 10वे मुख्यमंत्री, 2 वेळा मुख्यमंत्री, 4 वेळा केंद्रात मंत्री आणि सलग 12 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून 18,728 दिवस आमदार राहण्याचा विक्रम करणारे उम्मन चंडी यांचे 18 जुलै 2023 रोजी बेंगळुरू कर्नाटक येथे निधन झालंय. ठीक आहे, लक्षात ठेवा, बेंगळुरूमध्ये निधन झालंय, निधन कर्नाटकमध्ये झालंय, पण ते आमदार म्हणून कुठे राहिले, केरळचे 10वे मुख्यमंत्री होते. ठीक आहे, म्हणजे याचं क्षेत्र कोणतं आहे, तर राजकारण, म्हणजे हे राजकारणी आहेत. उम्मन चंडी केरळचे 10वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. 2 वेळा मुख्यमंत्री राहिले ते. ठीक आहे, 10, 11 काहीतरी नंबर असेल त्यांचा, पण लक्षात ठेवा. 4 वेळा केंद्रात मंत्री आणि सलग 12 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून, म्हणजे विधानसभा त्यांनी 12 वेळेस जिंकली आणि 18,728 दिवस आमदार राहण्याचा विक्रम ते करणारे, त्यांच्या नावावर हा विक्रम आहे. 18,728 दिवस ते आमदार राहिले. ओके, तर त्यांचं आता निधन झालंय. उम्मन चंडी केरळ छात्र संघापासून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. ठीक आहे, के करुणाकरन, NK अँटनी यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी अँटनी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी 7 वर्ष 2004 ते 2006 आणि पुन्हा 2011 ते 2016 मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. कुठले, केरळचे. ओके, म्हणजे हे जे 2 वेळेस मुख्यमंत्री राहिले ना, ते 4 ते 6 आणि 11 ते 16, म्हणजे असे एवढे वेळ ते मुख्यमंत्री राहिले. ठीक आहे, लक्षात ठेवा. ते केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते पदही राहिलेले आहेत. ठीक आहे, आणि ह्याच्यावर एक आठवलं की जी कर्नाटक विधानसभा आहे, बेंगळुरूची कर्नाटकची विधानसभा आहे, त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्या वेळेस एक मुस्लिम व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे, UT खादर म्हणून. तुम्ही आता ते मागच्या वेळेस आपण पाहिले. ठीक आहे, तर हे विरोधी पक्षनेते म्हणून केरळचे राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. हे फक्त एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, उम्मन चंडी कोण होते, काय होते, हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यांचं ह्यावेळेस निधन झालंय, ह्या वर्षी. अजून आता नेक्स्ट आहेत ह्या गायक आहेत. पार्श्वगायिका म्हणजे काय, की बाबा चित्रपटाच्या पाठीमागे जे गायन करतात त्यांना पार्श्वगायिका असं म्हणतात. ठीक आहे, तर ह्या गायक आहेत. तर शारदा राजन अय्यंगार यांचं निधन झालंय. त्याचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 आहे आणि मृत्यू 14 जून 2023 साली झालाय. ठीक आहे, हे जूनमधली 14 जुलै, इथं जुलै आलंय. ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, जून 2023 त्यांचं निधन झालंय.
तर प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत शारदा राजन अय्यंगार यांचे 14 जुलै 2023 निधन झालंय. 1970 मध्ये प्रदर्शित झालेला जहां प्यार मिले या चित्रपटातील बात जरा है आपस की या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ओके, ठीक आहे. तर काय त्यांचा पुरस्कार, महत्वाचा पुरस्कार कोणता आहे? सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार. ओके, कधी? 1970 मध्ये, म्हणजे जुन्या काळात. स्वतःचा पॉप अल्बम प्रसिद्ध करणाऱ्या शारदा या पहिल्या भारतीय महिला गायिका ठरल्या होत्या. हे महत्वाचं आहे. आणि इथे महत्वाचं काय आहे यांच्याविषयी, की जर पहिला शब्द आला की आयोग तिथं आला म्हणून समजा, कारण ह्यांच्या नावावर काहीतरी रेकॉर्ड आहे. ह्या महिला असून पहिल्या भारतीय महिला गायिका आहेत ज्यांनी स्वतःचा पॉप अल्बम प्रसिद्ध केलाय. ठीक आहे, ह्याच्यामुळे हा प्रश्न आयोग विचारू शकतो तुम्हाला. लक्षात ठेवा, शारदा राजन अय्यंगार. ओके, हे मिनिमम एवढी माहिती लक्षात ठेवा. शारदा राजन अय्यंगार यांचं निधन झालंय. आता ह्या झाल्या निधन वार्ता. आता आपल्याला पाहायचंय जुलै महिन्यामध्ये भेटलेले सर्व महत्वाचे पुरस्कार. ठीक आहे, आता एक एक पाहूया. पहिला आहे भूमी सन्मान 2023. हा राष्ट्रपती मार्फत देण्यात येतो आणि हा सर्वसामान्य लोकांना देता येत नाही. म्हणजे हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो, की जे आपले IAS म्हणजे कलेक्टर आहेत आणि त्यांचे वरिष्ठ म्हणजे सचिव. तर ह्यांनी शेती संबंधित किंवा भूमी संबंधित, लँड संबंधित जर काही चांगल्या कार्य केले असेल तर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तर एकाला नाही, असे बरेच जणांना काय दरवर्षी देण्यात येतो. तो आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो. भूमी सन्मान 2023 हा 2023चा आहे. ठीक आहे, तर आता त्यांना किती जणांना दिलाय, तर 9 राज्य सचिव आहेत आणि 68 जिल्हाधिकारी. किती? हे 9 आणि हे 68 जिल्हाधिकारी यांना भूमी सन्मान 2023 प्रदान करण्यात आलाय. ओके, तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 राज्य सचिव, 68 जिल्हाधिकारी यांना भूमी सन्मान 2023 प्रदान केला. ओके, तर हे पुरस्कार कोण देतं, तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय. ओके, हे मंत्रालय देतं. ओके, कारण भूमी संबंधित हेच मंत्रालय, ग्रामीण विकास. नंतर डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP अंमलबजावणीमध्ये राज्य आणि जिल्ह्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली भूमी सन्मान ही प्रतिष्ठित पुरस्कार योजना आहे. म्हणजे काय, तर एक डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम आहे हा DIL. ह्याच्या अंमलबजावणीमध्ये ज्यांनी कार्य केलंय, उत्कृष्ट कार्य केले, फक्त कार्यच नाही, त्यांनी उत्कृष्ट अंमलबजावणी केली, कार्य केलं, तर त्यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. त्याच्यामध्ये 9 राज्य सचिव आणि 68 जिल्हाधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणातर्फे, तर राष्ट्रपतींतर्फे. ठीक आहे, तुम्हाला आयोग फक्त एवढंच विचारेल की भूमी सन्मान पुरस्कार कशाबद्दल देण्यात येतो आणि तो कोणाच्या हस्ते देण्यात येतो किंवा ते कोणतं मंत्रालय देते. तुम्हाला ह्यांचे नाव विचारणार नाही आयोग एवढे की 68, 9 हे नाही विचारणार आहे. फक्त एवढंच विचारेल की भूमी सन्मान पुरस्कार कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे एनी पुरस्कार. आता हा पुरस्कार आपला नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपला नाहीये तो पुरस्कार, दुसऱ्या देशाचा आहे, पण तो भारतीय व्यक्तीला भेटलाय. त्याच्यामुळे हा पुरस्कार आपल्याला पाहायचा आहे. एनी पुरस्कार, एनी नाव पहा, ENI. ठीक आहे, एनी अवॉर्ड. तर जुलै 2023 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मद्रास ओके येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक थलप्लियल प्रदीप म्हणजे टी प्रदीप. ठीक आहे, थलप्लियल प्रदीप यांना ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठीचा प्रतिष्ठित एनी पुरस्कार जाहीर झाला आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, एनी पुरस्कार कशा संबंधित आहे, तर ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी. ओके, हे त्याची कॅटेगरी आहे. ठीक आहे, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी प्राध्यापक थलप्लिल प्रदीप. ठीक आहे, टी प्रदीप जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात ठेवा, त्यांना एमी अवॉर्ड ह्या वर्षी जाहीर करण्यात आलाय. ठीक आहे, हे तिथं फोटो तुम्ही पाहू शकता त्यांचा, टी प्रदीप यांचा. ओके, लक्षात ठेवा. नंतर एक ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर. हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे जो आपले पंतप्रधान आहेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. ठीक आहे, नरेंद्र मोदींना ह्या वर्षी 13 पुरस्कार मिळालेत. म्हणजे एकूण पूर्ण जगाचा विचार केला तर 13 देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना भेटलेत. त्यातला एक हा एक आहे. ठीक आहे, ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा कोणाचा आहे, फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे. जसा आपला भारतरत्न आहे ना तसा त्यांचा आहे तो. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्यांना 14 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर या देशाचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान प्रदान केलाय. ओके, फ्रान्स आहे. कधी जुलै 2014 मध्ये, 14 जुलै 2023 मध्ये त्यांना हा प्रदान करण्यात आलाय. म्हणजे जाहीर आधीच झालता, प्रदान आता करण्यात आला. तर ते फ्रान्सच्या दौऱ्यावर होते, तर फ्रान्सच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना तो आता प्रदान करण्यात आला. म्हणजे हे जाहीर वेगळ्या म्हणजे आधीच करण्यात येतात, पण हे देण्यात कधी येतात, प्रदान करण्यात कधी येतात, ज्यावेळेस आपले पंतप्रधान त्यांच्या देशाच्या दौऱ्यावर जातात ना त्यावेळेस तो प्रदान करण्यात येतो.
तर हा सन्मान प्राप्त करणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरलेत. ठीक आहे. तर आतापर्यंत इतिहासामध्ये कोणत्याच पंतप्रधानांना हा पुरस्कार भेटला नव्हता. मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेत. आणि आपला पहिला शब्द आला की आयोग तिथं आला म्हणून समजा. ठीक आहे. मागच्या महिन्यात आपण 3 पुरस्कार पाहिले होते. ते फिजी वगैरे आयलंडचे ते सगळे पाहिले होते. ठीक आहे. तर हे फ्रान्स आहे, एवढं लक्षात ठेवा. नंतर आहे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार 2023. आता इथं नाव तुम्हाला महाराष्ट्रातील संत दिसत असेल, पण हा पुरस्कार पंजाबचा आहे. ठीक आहे. कारण संत नामदेव आहेत ना, हे पंजाबमध्ये जाऊन पण संत नामदेवांचं कार्य म्हणजे त्यांनी कार्य केलेलं आहे तिथं. ठीक आहे. तर आपला जो शीख धर्माचा धर्मग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये पण संत नामदेवाचे काही दोहे पण समाविष्ट आहेत. त्यांनी तिथं पण कार्य केलेलं आहे. ठीक आहे. तर यंदाचा 2023चा 18वा संत नामदेव पुरस्कार भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत म्हणजे हे कोण आहेत? तर IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे अधिकारी, भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत, तसेच ब्रिटनमधील माजी उच्चायुक्त, इस्रायलमधील भारताचे राजदूत म्हणजे या ठिकाणी त्यांनी काम केले. कुठं? अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, भारताचे राजदूत, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते पण राहिलेले ते. शीख इतिहासाचे लेखक नवतेज सरना यांना देण्यात येणार आहे. ठीक आहे. नवतेज सरना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार 2023 कितवा आहे? 18वा आहे. तो देण्यात येणार आहे नवतेज सरना यांना. ठीक आहे. आणि ते सरना कोण आहेत? तर ते परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते राहिलेले आहेत आणि 3 देशामध्ये ते भारताचे राजदूत म्हणून पण त्यांनी काम केले. ओके. तर पुण्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 10 जुलै 2023 रोजी देण्यात आलाय. स्वरूप आहे 1,01,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. ओके. 1,01,000 रुपये आणि सन्मान चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप आहे त्याचं. ठीक आहे. पुण्यामध्ये देण्यात आलाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते. तर महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते दृढ करणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवलेल्या पंजाबमधील व्यक्तीस दरवर्षी 1993 पासून सरहद्द संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. पंजाब मधल्याच व्यक्तीला देण्यात येतो आणि त्यांचं कार्य कुठं झालं पाहिजे? तर महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं दृढ करण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. कुठं बी असो, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, त्यांनी तिथं कार्य केलेलं पाहिजे. आणि देणारी संस्था कोण आहे? तर ही सरहद्द नावाची एक संस्था आहे, सरहद्द. तर ही संस्थेमार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. कधीपासून? तर 1993 पासून. आणि विशेष म्हणजे हा फक्त पंजाब मधल्याच व्यक्तीला देण्यात येतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. ह्यावेळेस कोणाला भेटलाय? नवतेज सरना. तुम्ही इथं फोटोमध्ये त्यांना पाहू शकता. ठीक आहे. नवतेज सरना आहेत, त्यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलाय. ठीक आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे भांडारकर स्मृती पुरस्कार. हा आपला आहे महाराष्ट्राचा. एक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन हे केंद्र इथं पुण्यामध्ये एक, त्यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. तर ह्या वर्षीचा पुरस्कार कोणाला भेटलाय? तर डॉक्टर विवेक देबरॉय यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. ठीक आहे. भांडारकर स्मृती पुरस्कार महाराष्ट्राचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे पुरस्कार आहेत ना, मिनिमम महाराष्ट्राचे काही पुरस्कार तुमच्या डोक्यात असलेच पाहिजेत. त्यातला हा एक पुरस्कार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर अर्थतज्ञ, इतिहास संशोधक आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर विवेक देबरॉय यांना यंदाच्या भांडारकर स्मृती पुरस्कार जाहीर झालाय. ठीक आहे. ते कोण आहेत? अर्थतज्ञ आहेत, इतिहास संशोधक आहेत आणि पंतप्रधानाची जी आर्थिक सल्लागार परिषद असते का, त्याचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे पंतप्रधानांना सल्ला देण्याची जी परिषद आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, हे बिहारचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, यांच्या हस्ते 13 जुलै 2023 रोजी भांडारकर संस्थेत हा प्रदान करण्यात आला. ठीक आहे. हस्ते बिहारचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर यांच्या देण्यात आला. आणि देण्यात कुणाला आलाय? तर डॉक्टर विवेक देबरॉय यांना. ठीक आहे. इथं तुम्ही फोटो त्यांचा पाहू शकता. ठीक आहे. तर स्वरूप काय आहे? 1,00,000 रुपये, मानपत्र आणि भांडारकरी पगडी. ठीक आहे. भांडारकरी पगडी. तर तुम्हाला इथे मी स्वरूप का सांगतोय? कारण आयोगाचा आता एवढाच पॅटर्न राहिलाय विचारायचा. आयोगाने ऑलरेडी सगळ्या पुरस्कारावर सगळं काही विचारून झालंय. कोणती संस्था देते, कोण देते, कोणाला ह्या वर्षी भेटलाय. पण आयोगाचा आता नवीन पॅटर्न सुरू होणार आहे की त्या पुरस्काराचं स्वरूप किती आहे. म्हणजे आपण संन्यासी पाहिलं होतं, सरस्वती ज्ञानपीठ साहित्य अकादमी 22, 23, 24 भाषा पाहिल्या होत्या. पण त्याचे सगळं जे ऑलरेडी आयोगाचं विचारून झालंय. आता राहिलाय फक्त काय? तर अमाऊंट. सरस्वतीला, ज्ञानपीठला आणि साहित्य अकादमीला किती भेटतात, काय भेटतात पैसे ना, हे ह्या वर्षी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हे तसंच आता प्रत्येक पुरस्काराचं पण असंच लक्षात ठेवा. ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत काही, त्यांचं पण आपल्याला अमाऊंट पाहायचं. ह्या वर्षी बऱ्याच ह्याचं अमाऊंट वाढलेलं आपण पाहिलंय. ऑलरेडी आपण सगळं व्यवस्थित पाहत आलो. ठीक आहे. पण वर्षाच्या शेवटी जेव्हा हे पुरस्कार मी एकत्र सांगाल ना, त्यावेळेस मग तुम्हाला मी सगळं एका चार्टमध्ये बसवून देईल, कोणाचं किती, काय, कसं आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त मिनिमम इथं लक्षात ठेवा की ह्यांचं अमाऊंट किती. ओके. शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2019 ते 22 म्हणजे मागच्या 3 वर्षाचे पुरस्कार ह्या वर्षी एकत्र देण्यात आलेत. आपल्याला सगळे नाही पाहायचे, फक्त ह्यातले जीवनगौरव जो पुरस्कार असतो ना, तो महत्त्वाचा असतो. आयोगाने आतापर्यंत जे विचारलेत ना प्रश्न, ते फक्त जीवनगौरवावर विचारले. त्यामुळे जास्त बाकीचे बघत नाही बसायचं. 117 जणांना भेटला सगळ्या मिळून. तर आपल्याला 117 जणांचे नाव नाही लक्षात ठेवायचे, आपल्याला फक्त त्यांचेच नाव लक्षात ठेवायचे ज्यांना जीवनगौरव भेटलाय. ठीक आहे. आता पाहूया.
तर राज्य शासनाकडून जीवन गौरव ते दिव्यांग खेळाडू अशा सर्व एकूण 117 जणांना हे पुरस्कार मिळाले. ठीक आहे. आणि जीवन गौरववाले हे 3 आहेत महत्वाचे. किती जण? एकूण 117 जणांना मिळाले. हे आकडा तरी मिनिमम लक्षात ठेवा. आता ते 3 व्यक्ती पहा. 19-20चा भेटलाय श्रीकांत वाड यांना आणि ते बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. ओके. नंतर 20-21चा भेटलाय दिलीप वेंगसकर यांना. यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत ते. ओके. नंतर 21-22चा भेटलाय आदिल सुमारीवाला. हे भारतीय ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. यांना जीवन गौरव पुरस्कार भेटलाय. तुम्ही मिनिमम हे 2 तरी लक्षात ठेवा. 20-21, 21-22. कारण आयोग मिनिमम मागच्या 2-3 वर्षापूर्वी तरी आयोग विचारतो. 20चं नाहीये, पण 21-22चे विचारू शकतो आयोग. ते 2 तरी. दिलीप वेंगसकर यांचं लक्षात राहतं आपल्या, कारण हे नाव आपल्या डोळ्याखालून कितीतरी वेळेस गेलेलं आहे आणि आपण भारत पूर्ण क्रिकेट प्रेमी आहे, त्याच्यामुळे हे नाव लक्षात राहतं. नंतर आदिल सुमारीवाला. ठीक आहे. भारतीय ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे 2 नावं तुम्ही लक्षात ठेवा. इथपर्यंत झाले जुलै महिन्यातले पुरस्कार. आता महाराष्ट्रात चालू जुलै महिन्यामध्ये काय काय घडामोडी घडल्या आता हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. एक एक घडामोड पाहूया. त्यातली पहिली आहे अजित पवार यांनी 5व्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी 5 वेळेस घेतली. ठीक आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 5 वेळेस एकच व्यक्ती उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा पण इतिहास घडलाय आणि तो त्यांच्याच नावावर झालाय. ठीक आहे. रेकॉर्ड झालाय. अजितदादांच्या नावावर हा रेकॉर्ड प्रस्थापित झालाय. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ह्या वर्षी एक म्हणजे उपमुख्यमंत्री पदाबाबत एक नवीन घडामोड घडली की महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस 2 उपमुख्यमंत्री पद निर्माण करण्यात आले. ठीक आहे. ह्याच्या आधीचा रेकॉर्ड होता आंध्र प्रदेशच्या नावावर 5चा आहे. त्यांचा रेकॉर्ड अबाधित आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधी 2 उपमुख्यमंत्री नव्हते. तर ह्या वर्षी ते बनलेत, म्हणजे पद देण्यात आलं. ठीक आहे. तर 2 जुलै 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली. ठीक आहे. हा शपथेचाच फोटो आहे. हे अजितदादा तिथं पाहू शकता तुम्ही. हे आपले रमेश बैस हे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे. बाकीचे मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाकीचे मंत्री. ठीक आहे. तर पहिल्यांदा महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे 2 उपमुख्यमंत्री मिळाले. ठीक आहे. हे पहिल्या वेळेस घडले. शपथेचा डेट लक्षात ठेवा. 2 जुलै 2023. सर्वाधिक 5 उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा विक्रम आंध्र प्रदेशच्या नावावर आहे. तर 11 एप्रिल 2022 रोजी YS जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिथे 5 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. आत्ताच 2022 मध्ये, मागच्याच वर्षी. ठीक आहे. तिथं 5 झालेत. एका वेळेस 5 केलेत त्यांनी. आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी 5 वेळेस उपमुख्यमंत्री पद नियुक्ती झाली. ठीक आहे. 5व्या वेळेस लक्षात ठेवा. नंतर आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. एप्रिल महिन्यामध्ये पाहिलं की आपल्या देशाने हरित हायड्रोजन धोरण जाहीर केलंय. त्याचा खर्च पाहिला होता आपण, सगळा हा फोटो मागचाच आहे. ठीक आहे. असं देशाने केलं. पण तसंच देशामध्ये पहिल्या वेळेस कुणी केलंय? महाराष्ट्राने केलंय. आणि महाराष्ट्र आहे आणि त्यात पहिला आहे. मग आयोग तर इथे विचारणारच प्रश्न. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन होतं, आपण एप्रिल महिन्यामध्ये पाहिलं होतं. त्याचे उद्दिष्ट पाहिले, खर्च पाहिला. किती? 19,744 कोटी रुपये त्याला मंजूर करण्यात आले. मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला. नंतर त्याचे टार्गेट्स पाहिले की किती बनवायचे, काय बनवायचे, किती ऊर्जा बनवायची, काय करायचंय. ठीक आहे. आणि अजून एक हायड्रोजन पासून म्हणजे कचऱ्यापासून हायड्रोजनची निर्मिती करणारा पहिला प्रकल्प पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि तोही पुण्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे. हे पण पाहिलं होतं आपण हायड्रोजन विषयी. आणि अजून एक सांगतो ह्याच्याविषयी तुम्ही लक्षात ठेवा. ही एप्रिल महिन्यामध्ये धोरण जाहीर करण्यात आलं. तर कचरा प्रकल्प म्हणजे कचऱ्यातून हायड्रोजन निर्माण करायचं आहे. तर कुठे? पुणेमध्ये. ओके. पहिली हायड्रोजन ट्रेन रेल्वे जगामध्ये जर पहिली म्हटलं तर जर्मनी, दुसरी म्हटलं तर चीन. आणि चीन हा पहिला आशियाई देश आहे की ज्याने हायड्रोजन पासून ट्रेन सुरू केली, हायड्रोजन ट्रेन. आपलं टार्गेट 2035 आहे भारताचं. पण हे लक्षात ठेवा, हायड्रोजनचं नाव आलं की एवढं तुमच्या लक्षात पाहिजे. कचऱ्यामध्ये जर म्हणलं म्हणजे कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती पुणे, रेल्वे म्हटलं जर्मनी, चीन. ओके. आणि हायड्रोजन धोरण कधी झालं? तर एप्रिल महिन्यामध्ये आलं देशाचं. आपलं कधी आलंय? महाराष्ट्राचं ते जुलै महिन्यामध्ये आलंय. आणि असं करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. ठीक आहे. मिनिमम एवढे पॉईंट तरी लक्षात ठेवा तुम्ही. आता पहा, त्या हायड्रोजन धोरणाचा उद्देश काय? नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी. हेच एवढाच उद्देश आहे त्याचा. पण प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केले असून 2023 पर्यंत देशात 5 मिलियन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करण्याचे उद्दिष्ट आहे. ह्याचं उद्दिष्ट काय राष्ट्रीय हरित हायड्रोजनचं? की देशात 5 मिलियन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करायचे. ठीक आहे. 5 मिलियन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करायचं आहे. ठीक आहे. मिनिमम एवढं लक्षात ठेवा. आणि असं करणारं वन लायनर मध्ये लक्षात ठेवा, हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. आयोग तुम्हाला वन लायनर मध्येच विचारणार, प्रश्न विचारल आणि खाली 4 राज्याचे क्रमांक टाकेल, कुणी हे केले सांगा म्हणे. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला महाराष्ट्रातली घडामोड ही सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती.
ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती. तर आता डॉक्टर आंबेडकरांना ज्यावेळेस परदेशात शिक्षणासाठी जायचं होतं, तर सयाजीराव गायकवाड आणि आपले शाहू महाराज ह्या दोघांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं होतं. त्याच धर्तीवर ही आता शिष्यवृत्ती राबवण्यात येते, की जर परदेशात कोणाला शिक्षणासाठी जायचं असेल तर 75 विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती ह्या वर्षी जाहीर करण्यात आली. ठीक आहे, की तुम्ही परदेशात शिक्षण घ्या, आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती जाहीर करतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे, मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेस 4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ठीक आहे, मान्यता दिली. तर ह्या योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. ओके, की परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर तुम्हाला हे सरकार अनुदान देईल. ठीक आहे, शिष्यवृत्ती देईल. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. आणि कोणत्या जातीसाठी आहे, स्पेशल मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी. ओके, लक्षात ठेवा. नंतर आहे इरिशाळवाडी दुर्घटना 19 जुलै 2023. तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये तारीख लक्षात ठेवायची आहे आणि इरिशाळवाडीचं स्थान लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, तालुका कोणता आहे तर खालापूर तालुका आहे. त्याच्यामध्ये इरिशाळवाडी नावाचं गाव होतं. मध्यरात्री तिथं 19 जुलैला दरड कोसळली. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. जिल्हा रायगड, तालुका खालापूर, गावाचं नाव इरिशाळवाडी आणि दुर्घटनेची तारीख 19 जुलै 2023. आणि तुम्हाला असंच नाहीये तर हे राज्यसभा मेन्सला किंवा आपत्ती व्यवस्थापन मध्ये आयोग हे 5 वर्षानंतर पण विचारू शकतं. कारण लातूरचा भूकंप ज्या वर्षी झाला ते आयोग आता पण विचारतं की हे अशी एक तारीख आहे 19 जुलै 2023. तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागणार आहे. पुढे तुम्हाला जर एमपीसी जोपर्यंत पोस्ट भेटत नाही तोपर्यंत ही तारीख लक्षात राहिली पाहिजे, 19 जुलै 2023. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथपर्यंत झाल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी. आता पाहिजेत आपल्याला राष्ट्रीय घडामोडी, की बाबा या देशामध्ये जेवढ्या राष्ट्रीय घडामोडी घडल्यात भारतामध्ये ते एक एक आपण पाहू. त्यातली पहिली घडामोड आहे, धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठी राष्ट्रीय केंद्र कुठं उघडलंय, जयपूरमध्ये. जयपूर म्हणजेच राजस्थान. ओके, आता तुम्हाला अजून एक सांगतो, जिथं धरण उभारतात ना तिथं आजूबाजूला जास्त भूकंप होतात. तर ही असा गैरसमज नाही, तो समज आहे, बरोबर आहे. ते पाण्याच्या साठवणुकीनुसार तिथं जमिनीची हालचाल वगैरे सगळं असतात ना, त्या तसं भूकंपामध्ये ते हे होऊ नये, म्हणजे धरणाला काही नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी भूकंप सुरक्षेसाठी राष्ट्रीय केंद्र उघडलं. कुठं, जयपूरला. मग ह्याच्यामध्ये काय करण्यात येईल की धरण जर बांधलंय मग तिथं भूकंप होऊ नये किंवा भूकंप झाला तर तो धरण फुटू नये, कुणीचं नुकसान होऊ नये, जीवितहानी, वित्तहानी. तर ह्याच्यासाठी सुरक्षा उपाय आधीच प्लॅनिंग करून हे करण्यासाठी, राबवण्यासाठी त्यांनी हे केंद्र उघडले. कुठं उघडलंय, जयपूरमध्ये. म्हणजे इथं संशोधन होणार सगळं. ठीक आहे, तर असं हे देशातील पहिलंच केंद्र आहे. आणि पहिला शब्द आला की आयोग तिथं आला. ठीक आहे, तर तुम्हाला आयोग सरळ विचारेल की देशातील धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठी पहिलेच राष्ट्रीय केंद्र कुठं उघडण्यात आलंय. तुम्हाला एक तर ते राज्य देईल किंवा एक तर मग सिटीचं नाव देईल. 4 महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ असं देईल, किंवा मग एखाद्या जयपूर, पुणे, मुंबई, दिल्ली असं देईल. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवा, जयपूर, राजस्थान येतं. ठीक आहे, पहिले जयपूर येथील मालवी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MNIT धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठी राष्ट्रीय केंद्र नॅशनल सेंटर फॉर अर्थक्वेक सेफ्टी ऑफ डॅम्स म्हणून मान्यता देण्यात आली. ठीक आहे, हे ह्याच्या अंडर काढले, मालवी नॅशनल इन्स्टिट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजीच्या अंडर काढण्यात आले. ठीक आहे, धरणांच्या संरचनात्मक आणि भूकंप सुरक्षेशी संबंधित तंत्रज्ञान समस्या हाताळण्यासाठी देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी हे केंद्र स्वदेशी क्षमता विकसित करेल. म्हणजे मेड इन इंडिया. की आतापर्यंत जेवढे हे धरणांचे भूकंप सुरक्षेसाठी जे संशोधन झालंय ते दुसऱ्या देशात झालेले, आपल्या देशात फार कमी झालंय. तर त्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी हे केंद्र स्थापन केले. ठीक आहे, जयपूर, राजस्थान. हे जर तुम्ही पाहू शकता, ते ज्यावेळेस उद्घाटन झालं ना त्यावेळेस इथं तिथला फोटो आहे. ठीक आहे, तर आता इथं भारतीय सहकार काँग्रेस म्हणून पक्षाकडे जाऊ नका, राजकीय पक्षाचा संबंध नाहीये. हे भारतीय सहकार कॉर्पोरेशन म्हणजे जे सहकार आपलं खातं आहे तिची परिषद पार पडली आहे. तर तिला PM मोदींनी संबोधित केलंय. तर तिथलाच फोटो आहे. आता पाहूया. तर 17वे महासंमेलन झालंय भारतीय सहकार काँग्रेसचं, 17वं महासंमेलन. ठीक आहे, 1 आणि 2 जुलै 2023 दरम्यान नवी दिल्लीत पार पडले. ठीक आहे, ठिकाण विचारतील आणि क्रमांक विचारतील तुम्हाला. भारतीय सहकार काँग्रेसचा क्रमांक किती आहे, 17वा. कुठं झालंय, नवी दिल्ली इथं झालंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. उद्घाटन कोणी केलंय तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. तुम्हाला इथं आयोग फसवण्यासारखं काय आहे की म्हणजे केंद्र सरकारने एक सहकार खातं निर्माण केलंय, नवीनच केलंय, ह्याच्या आधी नव्हतं पण केलंय. आणि त्याचे आपले मंत्री कोण आहेत तर भारताचे गृहमंत्री आहेत अमित शाह. तर तेच ह्या सहकार मंत्रालयाचे मंत्री आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला हे बी विचारतील की ह्याचं उद्घाटन कोणी केलं. आता सहकार नाव ऐकलं आपल्याला अमित शाह हे नाव आठवतं, पण त्यांनी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. तब्बल 2.5 दशकांनी पंतप्रधान सहकार काँग्रेसचे उद्घाटन करतील. ठीक आहे, म्हणजे मागच्या
25 वर्षापूर्वी एका पंतप्रधानांनी ह्याचं उद्घाटन केलं. आता हे त्याच्यानंतर हे दुसरे आहेत. म्हणजे पहिले करत होते, पण नंतर मग मध्ये प्रथा बंद पडली. मग आता त्यांनी परत उद्घाटन केलंय. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. भारतीय सहकार काँग्रेस 17वं झालंय नवी दिल्लीमध्ये. उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. नंतर अन्न भाग्य योजना कर्नाटक. काही योजना असतात त्या आपल्याला पाहायच्या असतात. आपल्याला योजनेचा स्पेशल टॉपिक पाहायचा आहे, पण तरी पण एक काही महत्त्वाचे आहेत की बाबा कर्नाटक सरकारने काय केलंय, अन्न भाग्य योजना ही कर्नाटक सरकारची. तर ही स्पेशल योजना नाहीये, जी एक केंद्राची योजना आहे ना आपली, दारिद्र्य कुटुंबाला अतिरिक्त ते हे म्हणतात त्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार जी योजना चालते सध्या, तर तिला पूरक म्हणून ह्यांनी नवीन योजना ऍड केली त्याला, बाकी काही नाही. आणि ह्याला न्यायालयाने म्हणजे हे आणलंय, काय म्हणतात त्याला, स्टे आणलाय ह्याच्यावर. पण त्याच्या आधी पाहून घेऊ आपण योजना काय. तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी खात्यात पैसे देण्याची तरतूद असणारी अन्न भाग्य योजना कर्नाटकात 1 जुलै 2023 पासून सुरू झाली. म्हणजे काय आहे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी खात्यात पैसे देण्याची योजना. पहिले काय करत होते, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तीला 5 किलो अन्नधान्य देण्याची तरतूद केली आहे. मात्र कर्नाटक सरकारने केंद्राच्या पुढे जाऊन आणखी 5 किलोचे आश्वासन दिले होते. ठीक आहे, कर्नाटक सरकारने आश्वासन दिलं की केंद्राने 5 किलो दिले तुम्हाला तांदूळ, आम्ही पण 5 किलो देऊ. पण तांदूळ ज्यावेळेस वाटायचं वेळ आली ना, त्यावेळेस ते काय म्हणले की आम्ही तुम्हाला तांदूळ देत नाहीत, एक काम करतो, 5 किलो तांदळाचे पैसे तुमच्या खात्यात जमा करतो. ठीक आहे, असं म्हणलं कर्नाटक सरकार. मग ही योजना गेली ह्याच्यावर हायकोर्टामध्ये, सॉरी सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्यावर एक केस दाखल झाली ह्याच्या विरोधात, आणि ती केस यांच्या विरोधात गेली. तर आता ती योजना सध्या बंद आहे. पण तुम्हाला फक्त जुलैमध्ये लक्षात ठेवायचं आहे की अन्न भाग्य योजना ही कुणी आणली, तर ही कर्नाटक सरकारने आणली. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मिनिमम पहिलं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार किती भेटतंय, 5 किलो. ठीक आहे, 5 किलो पहिले भेटले. नंतर हे म्हणले आम्ही 5 किलो देऊ, किती, 10 किलो. पण हे 5 किलो देऊ हे केंद्र देतं. पण जेव्हा राज्याची वेळ आली तर हे म्हणले आम्ही अन्न तुम्हाला तांदूळ नाही देऊ शकत, आम्ही त्याच्याऐवजी डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू. ठीक आहे, कर्नाटक सरकार म्हणलं. तर ही आहे अन्न भाग्य योजना कर्नाटकची. ओके, एवढं लक्षात ठेवा मिनिमम. नंतर 6वा दिव्य कला मेला जयपूर राजस्थान. ओके, तर अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक प्रकल्प आहे की त्यांनी जे बनवलेल्या वस्तू वगैरे आहेत ना, त्यांच्या विक्रीसाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी हे असा मेळा आयोजित करण्यात येतो. ठीक आहे, कुठं झालाय, जयपूर राजस्थानमध्ये. ठीक आहे, भूकंप आत्ताच पाहिलं आपण, भूकंप संशोधन केंद्र, धरण भूकंप संशोधन केंद्र जयपूर राजस्थान येथे उद्घाटन झालंय, देशातलं पहिले, आणि तिथंच हा मेळा भरवण्यात आला. तर 6वा दिव्य कला मेळा जयपूर राजस्थान, दिनांक 29 जून ते 5 जुलै 2023. आयोजन अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागाद्वारे. उद्देश काय आहे, देशभरातील दिव्यांग उद्योजकांच्या कारागिरींचे उत्पादन आणि कलाकुसरींचे प्रदर्शन करणे. मेन उद्देश हा आहे की बाबा जे दिव्यांग आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा. काय की ते ज्या वस्तू बनवतात ना, त्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे, त्यांच्यासाठी ह्यांनी हे चालू केलंय. ठीक आहे, मेला. तर उद्घाटक कोण आहेत, मंत्री वीरेंद्र कुमार आहेत, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री इथे. ठीक आहे, वीरेंद्र कुमार केंद्राच्या हस्ते करण्यात आलाय. ठीक आहे, उद्घाटन कुणी केलं, कुठं झाला, म्हणजे ठिकाण जयपूर राजस्थान. किती होता, 6वा होता. मिनिमम एवढे तरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, कारण आयोगाने ह्याच्याविषयी आतापर्यंत प्रश्न असे विचारलेत की दिव्य कला मेला 6वा कुठं आयोजित करण्यात आला, फक्त ठिकाण विचारलंय, कुठं, जयपूर राजस्थान. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे एशियन कंट्रीज कॉन्फरन्स ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन, न्यू दिल्ली. ठीक आहे, म्हणजे पारंपरिक औषधावर ही आसियान देशांची परिषद होती. कुठं झाली, नवी दिल्लीमध्ये झाली. ओके, आता ह्याच्याविषयी आपण थोडं माहिती पाहूया, कारण ह्याच्यामध्ये फक्त माहितीच पाहिजे असते, दुसरं काहीच नाही ह्याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं. तर भारताने नवी दिल्ली येथे पारंपरिक औषधांवरील आसियान देशांची परिषद, ओके, आयोजन 20 जुलै 2023 रोजी केलं. पारंपरिक औषध आहेत ते आसियान देशांची परिषद आहे, एशियन. तर यात कंबोडिया आणि व्हिएतनामसह 10 आसियान देश सहभागी झाले. तर जवळपास 1 दशकानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या या परिषद शाश्वत विकास उद्दिष्ट आणि सार्वजनिक आरोग्य कव्हरेज साध्य करण्यासाठी शाश्वत आणि लवचिक आरोग्य सेवा प्रणाली एकत्रित करण्याचे आश्वासन देण्यात आले. हे आश्वासन आहे, हे लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, फक्त एक डोळ्या खालून घाला सोडून द्या. तर फक्त तुम्हाला मिनिमम एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पारंपरिक औषधांवर आसियान देशांची परिषद भारतामध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली, तर कुठं, तर दिल्लीमध्ये. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे किमान उत्पन्न हमी विधेयक. कुणी दिले, तर राजस्थाननी शेतकऱ्यांसाठी किमान उत्पन्न हमी केले. ठीक आहे, तर रोजगार हमी योजना सगळ्याला माहिती आहे की रोजगार हमी योजनेमध्ये केंद्राची, आधी महाराष्ट्राची होती, नंतर केंद्राची, की 100 दिवस सगळ्यांना रोजगार देण्यात येईल. तसंच आता ह्यांनी काय केलंय की किमान उत्पन्न हमी विधेयक राजस्थानने आणले. त्याच्याविषयी आता थोडी माहिती पाहूया आपण. तर राजस्थान विधानसभेने 21 जुलै 2023 रोजी किमान उत्पन्न हमी विधेयक 2023 आवाजी मतदानाने मंजूर केले. किती, आवाजी मतदानाने. ही विधेयक मंजूर झाल्याने राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील, ओके, नीट बघा, ग्रामीण आणि शहरी भागातील
सर्व कुटुंबांना, ठीक आहे, एक तर ग्रामीण शब्द लक्षात ठेवा, शहरी शब्द लक्षात ठेवा, शहरी भागातील, आणि सर्व, ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं असते. कुटुंबांना वर्षातून 125 दिवसांचा हमखास रोजगार. किती? 100 नाही, 125. 100 केंद्राची आहे, हे 125 दिवसांचा हमखास रोजगार सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा तसेच अनाथ महिला लाभार्थ्यांना दरमहा किमान 1,000 रुपये पेन्शन, दरमहा किमान 1,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाग सगळे कुटुंब त्यांना किती? 125 दिवसाचा रोजगार. ओके, हे झालं पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ह्याच्यामध्ये पेन्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा तसंच अनाथ महिला लाभार्थ्यांना दरमहा किमान 1,000 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे, ह्यांना हे 1,000 रुपये वेगळे आणि हे 125 दिवसाचा रोजगार वेगळा. ठीक आहे, लक्षात ठेवा. या पेन्शनमध्ये दरवर्षी 15% वाढ करण्याची हमी विधेयकाद्वारे देण्यात आली. म्हणजे आम्ही ह्या पेन्शनची 15%, 1,000च्या 15% आम्ही दरवर्षी वाढ करत राहू. राज्यातल्या नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी हे पाऊल उचलणारे राजस्थान या देशातील पहिले राज्य बनले. म्हणजे ह्या लेवलची सामाजिक सुरक्षा आर्थिक स्तरावर बी असू द्या, पण एक सामाजिक सुरक्षा प्रदान करणारं राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि आयोग आपल्याला कुठं आयोग जास्त विचारतं तर इथं असं विचारतं की पहिलं राज्य बनलंय. ठीक आहे, आयोग तुम्हाला इथंच वन लाईनर मध्ये विचारू शकतं. त्याच्यामुळे शेवटचं स्टेटमेंट सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. असं करणारं राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य आहे की एवढी सामाजिक सुरक्षा प्रदान करणार. ठीक आहे, किमान उत्पन्न हमी विधेयक. किमान उत्पन्न मिनिमम तुमच्या कुटुंबाला एक तर 125 दिवस रोजगार देण्यात येईल. जर नाही देण्यात आला तर त्याचे पैसे तुम्हाला ट्रान्सफर करू आम्ही, ती वेगळी गोष्ट. आणि जर तुम्ही अनाथ, दिव्यांग किंवा पेन्शनर असाल तर तुम्हाला 1,000 रुपये पेन्शन महिन्याला आम्ही देऊ. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथपर्यंत झाल्या राष्ट्रीय घडामोडी. जुलै महिन्यामध्ये जे आपल्या देशामध्ये घडामोडी घडल्या त्या आपण आता टप्प्यात पाहिल्या. आता पाहायच्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी, ज्या जगामध्ये काय काय घडले, काय काय नाही घडले. ठीक आहे, जुलै महिन्यातलं त्यातलं पहिलं आहे अर्बन 20 महापौर शिखर परिषद. अर्बन 20 U20 अर्बन 20 तेच महापौर शिखर परिषद. महापौर पाहिलं, आताच एक महापौर पाहिले इंग्लंडमध्ये हे झालेले, नियुक्त झालेले महाराष्ट्राचे याकूब मेनन. ठीक आहे, दिनांक 7 आणि 8 जुलै रोजी अहमदाबाद आणि गांधीनगर गुजरात येथे पार पडली. ठिकाण महत्वाचे आहेत, अहमदाबाद आणि गांधीनगर गुजरात. ओके, दोन्ही गुजरात मधलेच आहेत. तिथं ही पार पडली अर्बन 20 किंवा U20 महापौर शिखर परिषद. U20 म्हणलं तरी चालतं याला. अर्बन 20 महापौरांची परिषद होती, महापौर शिखर परिषद. उद्घाटक गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर. ओके, कौशल किशोर आणि भूपेंद्र पटेल. ओके, ह्या दोन जास्त याचं उद्घाटन करण्यात आलं. तुम्हाला आयोगाने विचारलं तर फक्त एवढंच विचारलं की U20 किंवा अर्बन 20 महापौर शिखर परिषद कुठं पार पडली? अहमदाबाद आणि गांधीनगर गुजरात. उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? भूपेंद्र पटेल आणि कौशल किशोर यांच्या हस्ते झाले. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. नेक्स्ट आहे स्टार्टअप 20 परिषद गुरुग्राम हरियाणा. आता ह्या वर्षी आयोगाच्या जवळपास म्हणजे G20चं अध्यक्षपद भारताकडे, तर हे 2023 साली, तर ह्याच्या 250+ बैठका झाल्यात. त्यातल्या काही महत्वाच्या आहेत. आयोग तुम्हाला काही विचारेल, सगळ्या विचारत बसत नाहीये, पण मिनिमम जेवढ्या महत्वाच्या आहेत ना तेवढ्या आपण पाहू. त्यातली जी ही परिषद आहे कोणती? स्टार्टअप 20 परिषद गुरुग्राम हरियाणामध्ये झाली. ओके, तर दिनांक 3 आणि 4 जुलै 2023 दरम्यान गुरुग्राम हरियाणा येथे पार पडली. स्टार्टअप 20 प्रतिबद्ध गटाकडून या परिषदेचे आयोजन केले गेले होते. तुम्हाला फक्त हे वन लाईन लक्षात ठेवायचं वरचं, स्टार्टअप 20 परिषद गुरुग्राम हरियाणा, बस एवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर आहे रशियामध्ये लिंग बदल आणि तृतीयपंथी विवाहावर बंदी. तर असं करणारा जगातला हा देश आहे. ठीक आहे, पहिला नाही वाटतं, पहिला नाही. ठीक आहे, पण असं केलं ह्या देशाने, रशियाने केलंय की तुम्ही लिंग बदल करू शकत नाहीयेत, की आपली तर लिंग बदल करू शकता आणि विवाहावर बंदी. तर आपल्याकडं विवाह करण्याला बंदी बी नाहीये आणि परमिशन बी नाहीये भारतामध्ये. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय चालू आहे, त्याच्यावर दिलाय निर्णय. केंद्राला त्यांनी आदेश दिलेत की बाबा हे बनवा, मार्गदर्शक तत्व बनवा लग्नाचं वगैरे काय. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये तो संस्कार मानण्यात येतो, लग्न हा संस्कार आहे, किंवा मग त्याच्यामधून जर नवीन उत्पत्ती होत असेल तर त्या लग्नाला परमिशन असते, म्हणजे भारतीय कायद्यानुसार. तर आता सध्या त्याच्यावर चर्चा चालू आहे, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये त्याची केस चालू आहे सध्या. त्याच्यावर काय निर्णय येईल आता ते बघू आपण. पण रशियामध्ये काय केलं यांनी, एक तर लिंग बदल बी करायचा नाहीये आणि विवाह पण करायचा नाही, तर ते पण त्यांनी, ठीक आहे, दोन्हीलाही त्यांनी बंदी घातली. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जुलै 2023 मध्ये एका नवीन कायद्यावर स्वाक्षरी केली आहे, ज्याद्वारे रशियातील व्यक्तींना अनधिकृतपणे म्हणजे अधिकृत दस्तऐवज आणि सार्वजनिक रेकॉर्डमध्ये किंवा वैद्यकीय दृष्ट्या त्यांचे लिंग बदलण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. कायद्यानुसार तुम्ही बदलू शकत नाहीयेत. हे कायदा केलाय त्यांनी आणि ह्या कायद्यात सांगितलंय की तुम्ही असं करू शकत नाही, हे कायद्याच्या विरोधात जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर नवीन कायद्यानुसार केवळ जन्मजात विसंगतीवर उपचार करण्यासाठी लिंगाबाबत वैद्यकीय हस्तक्षेप करण्यास परवानगी दिली जाईल.
ठीक आहे, हे एवढंच फक्त वैद्यकीय. त्याचा अपवाद म्हणलं तर वैद्यकीय, एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, रशियामध्ये लिंग बदल आणि तृतीयपंथी विवाहावर बंदी घालण्यात आली, कायदा करून बंदी घालण्यात आली. नंतर तृतीयपंथी संबंधितच एक न्यूज आहे की इराण देश आहे, सॉरी इराक देश आहे, इराण नाही, इराक आहे, क लक्षात ठेवा, क इराक. इराकमध्ये काय केलंय, प्रसार माध्यमांना समलैंगिकता हा शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली. मग समलैंगिकता शब्द वापरायचा नाही, मग कोणता वापरायचा, तर त्यांनी नवीन शब्द दिलाय लैंगिक विचलन. ठीक आहे, सेक्शुअल डिवाइन्स. ठीक आहे, हा शब्द वापरा. समलैंगिकता काढून टाका, होमोसेक्शुअलिटी, आणि तुम्ही त्याच्या ठिकाणी कोणता वापरा, लैंगिक विचलन. असं शब्द वापरण्याची सूचना कोणी दिली, इराकने दिली. इराक पाकिस्तानच्या पलीकडे हा देश आहे, तुम्ही तिथं पाहू शकता. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. 2 ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा, बाकी काही नाही. नंतर 23वी SCO शिखर परिषद 2023. ठीक आहे, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची 23वी परिषद 2023 भरली होती. आणि ह्याच्याबद्दल ऑलरेडी आपण शांघाय सहकारी संघटनेबद्दल सगळं पाहिलंय. अध्यक्षपद भारताकडे, पहिली पर्यटन राजधानी वाराणसी आहे. ह्या वर्षी त्याचं 2024 एक वर्ष म्हणून जाहीर करण्याची घोषणा केली आहे. कुठे गेले ते, ठीक आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की इराण 9वा अधिकृत सदस्य झालाय. हे सगळं डीपमध्ये पाहिलंय की 2024 हे पर्यावरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलंय. 23 नाही 24. नंतर वाराणसी पहिली SCOची पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी, हे ऑलरेडी आपण सगळं पाहिलंय. पण आता आपल्याला पाहायचंय जी मेन परिषद असते दरवर्षी भरण्यात येते. अध्यक्षपद भारताकडे हे मान्य आहे, पण त्याची एक परिषद होते, म्हणजे G20 जशा परिषदा चालू आहेत ना, तसंच ह्याची पण एक परिषद असते. ठीक आहे, तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ स्टेट्स SCO CHS समिट कुठं झालंय, अध्यक्ष कोण आहेत, तर भारताला अध्यक्षपद आहे, त्याच्यामुळे भारताचे पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारताने 4 जुलै 2023 रोजी आभासी पद्धतीने शांघाय सहकारी संघटनेच्या शिखर परिषदेचे आयोजन पहिल्यांदाच केले आहे. ठीक आहे, पहिल्यांदा केले, कसं, व्हर्च्युअल. भारत याचा पहिल्यांदा अध्यक्ष आहे. ठीक आहे, SCOचा. आणि कसं केलंय, व्हर्च्युअल केलंय, अशी डायरेक्टली नाहीये, ही सगळी ऑनलाईन झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. संकल्पना, सुरक्षित SCOच्या दिशेने, टुवर्ड्स अ सिक्युअर SCO. आता या सिक्युअरचा अर्थ फार मोठा आहे, तुम्हाला थीम लक्षात ठेवायची म्हणजे ठेवायची. ठीक आहे, सुरक्षित SCOच्या दिशेने, टुवर्ड्स अ सिक्युअर SCO. आणि सिक्युअरचा फार मोठा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, आता तो आपल्याला पाहायचा आहे, सिक्युअरचा काय लॉंग फॉर्म आहे, लक्षात नका ठेवू, फक्त एक वाचा आणि सोडून द्या. तर सिक्युरिटी, इकॉनॉमिक्स अँड ट्रेड, कनेक्टिव्हिटी, युनिटी, रिस्पेक्ट फॉर सोव्हरेनिटी अँड टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे, असा फार मोठा लॉंग फॉर्म आहे, तुम्हाला एवढं लक्षात नाही ठेवायचा, फक्त एकदा वाचन सोडून द्या, टुवर्ड्स अ सिक्युअर SCO, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, कुठे झाली, दिल्लीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. दिल्लीमध्ये नाही झाली, ठिकाण नाहीये, ऑनलाईन असल्यामुळे त्याचं ठिकाण नाहीये, फक्त भारताने आयोजित केली आणि ऑनलाईन पद्धतीने आणि पहिल्या वेळेस आयोजित करण्यात आली. थीम काय, टुवर्ड्स अ सिक्युअर SCO. अध्यक्ष कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि ह्याच्या संबंधित ह्या वर्षी ज्या घडामोडी घडल्यात त्या पाहायच्यात. आणि ह्या SCO शिखर परिषदेमध्ये नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकार करण्यात आलाय. परिषदेअंती नवी दिल्ली घोषणापत्र सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी केली. त्याच्यामध्ये काय असतं ह्या घोषणापत्रामध्ये, की बाबा SCO बाबत अशा कामं करायची आहेत, अशा काहीतरी टार्गेट्स आहेत, अशा घोषणा आहेत. मग सगळं घोषणापत्र त्याच्या एकत्रित असतं, त्याच्यावर मग सही सगळ्यांनी केली की समजायचं किती मान्यता भेटली. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये विशेष काही लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला, पण नवी दिल्ली घोषणापत्र हे करण्यात आलं. आणि अजून एक 2024 SCO पर्यावरण वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. 2024. ओके, सदस्यांनी 2024 SCO पर्यावरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. ठीक आहे, हे एक अजून एक 23व्या शिखर परिषदेदरम्यान इराण तो मगाशी आपण इराक बघितलाय, आता हा इराण आहे, अधिकृतपणे 9वा सदस्य देश म्हणून SCO मध्ये सामील झालाय. तुम्ही आता SCO वगैरे संघटना आहेत ना, ह्या इकॉनॉमिक्स मध्ये रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये किंवा पाठीमागे तुम्ही सगळ्या व्यवस्थित वाचलेले असतील. ठीक आहे, त्याचे त्याचं अध्यक्षपद भारताकडे आलंय. ह्यावेळेस प्रश्न विचारण्याचा थोडा आयोगाचा पॅटर्न थोडा चेंज झालाय. ह्यावेळेस आयोग तसा प्रश्न विचारू शकतो, ते इकॉनॉमिक्स मध्ये विचारतील, पण ते करन्सी रिलेटेड असेल. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात ठेवा. इराण 9वा सदस्य आहे, 2024 SCOचं पर्यावरण वर्ष आहे. आणि वाराणसीला SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलंय. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलंय, आता डबल परत पाहतोय. हे वरचे तिन्ही पॉईंट आपण पाहिलेले आधी, हे नवीन आहे फक्त, बघ काही नाही. ठीक आहे, हे ज्यावेळेस आयोजित करण्यात आली त्यावेळेस हा फोटो आहे, हे सगळे सहभागी झाले देश व्हर्च्युअल. नंतर आता शांघाय सहकारी संघटना, आता एवढं पाहिलंय म्हणल्यानंतर अध्यक्षपद भारताकडे, थोडं पाहायला काय अडचण आहे. हे 9 सदस्य सदस्य त्यांचे सगळ्याचे झेंडे येते. ठीक आहे, तर स्थापना याची कधी झाली, 15 जून 2001. सचिवालय बीजिंग चीनमध्ये. संस्थापक देश कोण आहेत, कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान. म्हणजे चीनच्या पासून जे रशियाचे 3 शेजारी आहेत, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान, हे रशियाचे शेजारी 3, रशिया 1 आणि चायना 1, हे 5 देश होते
जे शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक आहेत. त्याच्याबद्दल अजून परत मग 2017 मध्ये काय झालं, 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानला समावेश करण्यात आला, दोन्ही देश एकत्रच घेण्यात आले 2017 मध्ये. ओके, हे 5 हे 2 किती झाले 7 पूर्ण सदस्यत्व देण्यात आले. ओके, नंतर 2021 मध्ये इराणला संघटनेचा 9वा सदस्य बनण्यास मान्यता देण्यात आली. किती 2019ला आपलं 2021ला आणि 2023ला त्याला सामावून घेण्यात आले. तर ही एक युरेशियन राजकीय आर्थिक आणि संरक्षण संघटना आहे. तर उद्दिष्ट काय आहे, सदस्य देशामध्ये शांतता सुरक्षा स्थिरता आणण्याचा प्रयत्न करणे. तर हा त्याचा लोगो पाहू शकता तुम्ही, इथं चायनीज भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे आणि खाली रशियन भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्या दोन देशाचीच भाषा आहे, चीन आणि रशियाची. ठीक आहे, लक्षात ठेवा. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन हा लोगो मेन्सला विचारू शकतात तुम्हाला, बाकी काही नाही. फक्त एक आयोगाचा नवीन पॅटर्न काय आहे की एखाद्या संस्थेबाबत जर काही घडामोड घडली असेल तर आयोग तिची डायरेक्ट स्थापना विचारतं किंवा तिचे सदस्य देश विचारतं. हे आयोगाचा नवीन पॅटर्न आहे. त्यामुळे दोन्ही आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे, एक तर करंट मधली पण आणि मागचा डाटा पण. इथपर्यंत झाल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता आपल्याला पाहायच्या जुलै महिन्यात घडलेल्या क्रीडा घडामोडी. तर जुलै महिन्यात घडलेल्या क्रीडा घडामोडी आपण एक एक पाहूया. आता त्यातली पहिली आहे 136वी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2023. कितवी ती 136वी आहे, नंबर महत्वाचा आहे 136वी. आणि ही ह्या वर्षातली तिसरी स्पर्धा आहे की जी ह्याची काय 4 ज्या ग्रँड स्लॅम स्तरावर 4 टेनिस स्पर्धा असतात ना त्यातली ही तिसरी आहे. ठीक आहे, आणि त्याचे विनर्स वगैरे सगळं आपल्याला डीपमध्ये पाहिजे. तर कितवी आहे 136वी आहे. कुठलं विम्बल्डन, तर हे कुठे आहे इंग्लंडमध्ये, विम्बल्डन म्हणजे इंग्लंडमध्ये. तर ग्रँड स्लॅम स्तरावरील 4 टेनिस स्पर्धापैकी एक आहे. ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे, म्हणजे जगात सगळ्यात आधीची जर टेनिस स्पर्धा कोणती असेल तर ती ही आहे. कोणती, विम्बल्डन, इंग्लंडमधली सगळ्यात जुनी. कधी झाली ती 1877 पासून विम्बल्डन लंडन येथे ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रॉकेट क्लब मध्ये आयोजित केली जाते. ठीक आहे, 2 ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही खाली. 1877 पासून सुरुवात झालेली याची, सगळ्यात जुनी आहे. आणि आवृत्ती किती या वर्षी 136वी आहे. ठिकाण विम्बल्डन लंडन. कालावधी जून ते जुलै 16 जुलै 2023. आवृत्ती 136. वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा असून ग्रॉस कोर्टवर खेळवली जाते. हे ग्रॉस कोर्ट म्हणजे गवतावर. ठीक आहे, हार्ड कोर्ट, लाल माती पाहिली, पहिली पाहिलं आपण लाल माती पाहिली पहिली, दुसरी आपण हार्ड कोर्ट पाहिलं. आता तिसरी आहे जी ग्रासवर खेळली जाते. ग्रास म्हणजे गवत, हे पहा गवताच्या लॉनवर खेळवली जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा. 136वी विम्बल्डन कुठे आहे, इंग्लंडमध्ये. आता 136वीचे विनर पाहूया, की आपल्याला महत्वाचं फक्त काय असतं की विनर कोण आहे. विनर विजेता आणि उपविजेता दोनच महत्वाचे आहेत, आणि देश महत्वाचा आहे, आणि त्याच्याबद्दल काही इतिहास घडला असेल तर तो महत्वाचा आहे. तर पुरुष एकेरीचा विजेता आहे कार्लोस अल्काराज. कुठला आहे तो, स्पेनचा आहे. आणि उपविजेता कोण आहे, नोवाक जोकोविच. हे कुठला आहे, सर्बियाचा आहे. याच्या नावावर फार मोठे रेकॉर्ड आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त इथं 2च नाव लक्षात ठेवायचे. पुरुष एकेरी कोण जिंकलंय, कार्लोस अल्काराज स्पेनचा आहे. उपविजेता कोण आहे, नोवाक जोकोविच सर्बियाचा आहे. ओके, हे 2 नाव लक्षात ठेवा. अल्काराजने पहिल्यांदाच विम्बल्डन जिंकली, म्हणजे विम्बल्डन पहिल्या वेळेस जिंकलाय. ओके, पण जर त्याने 2022 मध्ये अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम जिंकले होते, हे त्याचे दुसरे ग्रँड स्लॅम आहे. ह्याचे म्हणजे विम्बल्डनचं पहिलं आहे, पण ग्रँड स्लॅमचा विचार केला तर हे त्याचं दुसरं आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. कार्लोस अल्काराज स्पेनचा आहे. ओके, फ्रान्स देईल आयोग तुम्हाला चुकवण्यासाठी. फ्रान्स वेगळं, स्पेन वेगळं. नंतर महिला एकेरी. पुरुष एकेरी पाहिलं, महिला एकेरी. तर महिला एकेरीमध्ये विजेती कोण आहे, मार्केता व्हांड्रोसोवा. तर ही चेक प्रजासत्ताक देश आहे एक छोटासा, त्याची ती प्लेअर आहे. उपविजेता कोण आहे, ओन्स जेबर. ही ट्युनिशियाची आहे. तुम्ही इथं फक्त एकच नाव लक्षात ठेवा, मार्केता व्हॅड्रोसोवा. नाव तसं ते व्हॅड्रोसोवा. ठीक आहे, रशियन सारखं व्हॅड्रोसोवा, मार्केता व्हॅड्रोसोवा. मार्केताचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. मगाचं पहिलं अल्काराजचं दुसरं आहे आणि हिचं पहिलंच आहे. पूर्ण हिच्या आयुष्यातलं पहिलंच ग्रँड स्लॅम आहे. तर विम्बल्डन महिला एकेरीची विजेतेपद जिंकणारी व्हॅड्रोसोवा व्यावसायिक युगातील पहिली बिगर मानांकित खेळाडू आहे. म्हणजे स्टार खेळाडू असतात किंवा जे रँकिंगचे खेळाडू असतात का, ते सोडून बाकीचे असतात ते बिगर मानांकित, त्यांना बिगर मानांकित येते. तर ती पहिली खेळाडू की जिला नामांकन नाहीये, नामांकनच नाहीये, म्हणजे स्टार प्लेअर नाहीये ती पहिल्या वेळेस अशी विनर बनली. ठीक आहे, लक्षात ठेवा. मार्केता व्हॅड्रोसोवा, चेक प्रजासत्ताक. आता हे झालं विम्बल्डन विषयी. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, कुठं खेळवण्यात येते, कोणत्या कोर्टवर खेळवण्यात येते, ह्या वर्षीची किती होती, विजेता कोण आहे आणि विजेती कोण आहे. बस एवढं जरी लक्षात ठेवलं आणि त्यांचे देश लक्षात ठेवले तरी बस झालं. ठीक आहे, तर आता पुढचं आहे अंशुमन झिंगरानचा विक्रम. अंशुमन झिंगरान हा कुठला आहे, तर हा नवी मुंबईचा आहे. ठीक आहे, आणि असे जर विक्रम काही झाले असतील तर आयोगाने आतापर्यंत फक्त एवढंच विचारलंय की बाबा त्याचं हे काय,
म्हणजे गाव कोणतं आहे, ठीक आहे, असा काही विक्रम केला, जलतरणपट्टू असेल हे असेल, तर ते आयोगाने ऑलरेडी जलतरणपट्टूवर असे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत, फक्त त्यांचं गाव विचारलेलं आहे. ठीक आहे, आता पाहूया. जलतरणपट्टू अंशुमन झिंगरान नॉर्थ चॅनल पार करणार जगातील सर्वात तरुण व्यक्ती 17 जुलै 2023 रोजी बनला आहे. ठीक आहे, नॉर्थ चॅनल काय आहे, तर हे इंग्लंड मधलं एक खाडी आहे, तर त्याला नॉर्थ चॅनल म्हणतात. इकडे स्कॉटलंड आहे, इकडे ब्रिटन आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये खाडी आहे, ही खाडी पार करणारा सगळ्यात तरुण बनलाय. कुठला? नवी मुंबईचा अंशुमन झिंगर. ठीक आहे, त्यानं काय केलंय, तर वयाच्या 18 वर्ष 125 दिवसात त्यांनी ही कामगिरी केली. म्हणजे एवढं वय, कमी वयामध्ये त्यांनी कामगिरी केली. ह्याचा हा रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली या रेकॉर्डची. ठीक आहे, किती? 18 वर्ष 125 दिवस. 1947 पासून नॉर्थ चॅनल पार करणारा तो केवळ 114वा व्यक्ती आहे. व्यक्तीमध्ये 114वा आहे, पण सगळ्यात कमी वयाचा व्यक्ती, त्याच्यामुळे त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही इथं फोटो पाहू शकता त्याचा, अंशुमन झिंगरांचा, आणि ही नॉर्थ चॅनल ब्रिटन आणि स्कॉटलंडच्या मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि गाव पण लक्षात ठेवा, नवी मुंबईचा आहे तो. नंतर जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा 2023. आयोग काय प्रश्न विचारणार नाहीये, पण एक डोळ्या खालून घाला तुम्ही, कारण आयोग काय करतं, काही स्पर्धा आहेत की आयोगाच्या ज्या आवडीच्या आहेत, आयोग तिथंच प्रश्न विचारतात दरवेळेस. तर ही पण नाही एवढी, म्हणजे आतापर्यंत जास्त प्रश्न नाही आले याच्यावर, पण तरी पण एक डोळ्या खालून घालणं आपलं काम आहे. तर जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा झाली आहे, कुठं झाली आहे? लिमरिक, आयर्लंडमध्ये झाली. ठीक आहे, आयर्लंड. दिनांक 1 ते 9 जुलै 2023. आवृत्ती होती 17वी आवृत्ती ह्याची, ह्या स्पर्धेची. आयोजन जागतिक तिरंदाजी फेडरेशनने आयोजन करण्यात आलं. आणि याच्यामध्ये टॉपला कोण राहिलाय, तर दक्षिण कोरिया राहिलाय, आणि 2 नंबरला राहिला आपला भारत. ह्याच्यासाठी हे बघणं आहे आपल्याला. आणि विशेष म्हणजे जे टॉपची रँकिंग असते का, ती सुवर्ण पदकावर निश्चित करण्यात येते. पण जर सुवर्ण पदकावर निश्चित नाही झाली, दोघाला पण सारखे असतील, तर मग ते रौप्य पदकावर निश्चित करण्यात येते. आणि ह्याच्यामध्ये भारत थोडा मागे पडला, की इथं 6 सुवर्ण भेटले दक्षिण कोरियाला, आणि भारताला 6 भेटले सुवर्ण. ठीक आहे, दोन्ही सुवर्ण टाय झाले मॅच. नंतर रौप्य पदक भेटले 4 भेटले दक्षिण कोरियाला, आणि भारताला फक्त 1च भेटले. ठीक आहे, आणि कांस्य पदक भेटले 1 दक्षिण कोरियाला, आणि भारताला घेतले 4 भेटले. ठीक आहे, हेच खाली वर झाले. तर एकूण सगळे दोघांचे पदक किती? इथं 11 पदक आहेत. ठीक आहे, 6 गोल्ड आहेत, आणि एकूण मिळून 11 पदक आहेत. फक्त इथं रौप्य आणि कांस्यमध्ये फरक आहे, फक्त आकडे इकडे तिकडे झाले. ठीक आहे, लक्षात ठेवा. टॉपला कोण राहिले? दक्षिण कोरिया. 2 नंबरला भारत राहिलाय. ओके, जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा आयर्लंड 17वी आवृत्ती. नंतर आहे आशियाई ऍथलेटिक चॅम्पियनशिप 2023. ही आशियाई आहे, आणि विशेष म्हणजे ऍथलेटिक्स स्पर्धा आहे. ऍथलीट्स चॅम्पियनशिप 2023. ओके, ही आशियाई स्पर्धा आहे. ठिकाण काय आहे? बँकॉक, थायलंड. ओके, थायलंड, बँकॉक, थायलंड. दिनांक 12 ते 16 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली. आवृत्ती किती आहे? 25वी आवृत्ती आहे. सुरुवात झाली 1973ला, पण ही आवृत्ती महत्वाची आपल्यासाठी. आणि विशेष म्हणजे आता जे सांगतो ना, ते महत्वाचं आहे. हे इथं तुम्हाला शुभंकर दिसत असेल, तर पहिल्या वेळेस हिंदू देवताचा शुभंकर म्हणून वापर करण्यात आलाय. तर हे शुभंकर आहे हनुमानांचं. ठीक आहे, हनुमान. ओके, तर तुम्ही म्हणाल हे असं चित्र कसं, तर तिथं हनुमान देवताची अशीच पूजा करण्यात येते. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे असं हनुमान. तर ही 25वी आहे, शुभंकर हनुमान आहे. भारताने 27 पदकं जिंकलेत, 6 सुवर्ण, 12 रौप्य आणि 9 कांस्य. तिसऱ्या स्थानी भारत राहिलाय. ओके, तुम्हाला फक्त भारत लक्षात ठेवायचा आहे. भारत किती आहे? तिसरा. पहिला दुसरा सगळं सोडून द्या. एकूण पदकं 27 भेटलेत, 6 सुवर्ण आहेत, 12 रौप्य आहेत आणि 9 कांस्य आहेत, आणि एकूण मध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे. हे महत्वाचं ह्यासाठी आहे की यांचं शुभंकर हनुमान देवता आहेत आपले. ठीक आहे, हनुमान. तर यापूर्वी 2017च्या भुवनेश्वर येथील स्पर्धेत भारताने 9 सुवर्ण पदकासह 27 पदके जिंकली होती. तर 2017ला ह्या पूर्वीची स्पर्धा 2017 साली झाली, ती कुठे झाली? भारतातच झाली. ठीक आहे, तर आता ही किती आहे? 25वी. ती 24वी भारतात झाली. ठीक आहे, त्यावेळेस भारत 27 जिंकला होता, आणि सुवर्ण पदक किती होते? 9 सुवर्ण पदक होते. ह्यावेळेस थोडे कमी झालेत, किती? 6 झालेत. ठीक आहे, असू द्या, आता काय अडचण नाही. लक्षात ठेवा, आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, त्याच्यामध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे. 6 सुवर्ण आहेत, 12 रौप्य आहेत आणि 9 कांस्य आहेत, आणि एकूण मिळून तिसऱ्या स्थानी. शुभंकर सगळ्यात महत्वाचा आहे, हनुमान. नंतर आहे दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा 2023. ओके, तर ह्याच्या देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा ही दिनांक 28 जून ते 26 जुलै 2023 रोजी खेळवण्यात आली. हे महत्वाचं नाही तुमच्यासाठी. आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, ही बी नाहीये. आवृत्ती 60वी आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. देशातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. आवृत्ती कितवी आहे? 60वी आहे. पहिली 61-62 मध्ये खेळवण्यात आली. ठीक आहे, दक्षिण विभागाने पश्चिम विभागाला 75 धावांनी पराभूत करत 16 जुलै 2023 रोजी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. तर दक्षिण विभागाने 14व्यांदा दुलीप करंडक जिंकले. तुम्हाला इथं फक्त लक्षात एवढं ठेवायचंय की जिंकलंय कोण? दक्षिण विभाग. ओके, हा विभाग आहे दक्षिण विभाग. पश्चिम विभाग हरलाय 75 धावांनी. ओके, तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, दुलीप करंडक हे काय, म्हणजे कोणती स्पर्धा असते? तर ही क्रिकेट स्पर्धा असते. एवढं मिनिमम तुम्ही लक्षात ठेवा. कोण जिंकलंय, नाही जिंकलं, किती आवृत्ती आहे, कुठे खेळ, काही नाही महत्वाचं. आपल्यासाठी फक्त एवढंच महत्वाचं आहे की दुलीप करंडक हे एक क्रिकेटची स्पर्धा आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा.
तर इथपर्यंत झाल्या क्रीडा घडामोडी ज्या की जुलै महिन्यामध्ये झाल्यात. आपल्याला आता पाहायच्यात राजकीय घडामोडी की ज्या जुलै महिन्यामध्ये घडल्यात, जे की महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूया राजकीय घडामोडीला. त्यातली पहिली आहे राज्यसभा उपसभापतींच्या पॅनलमध्ये महिला खासदार. तर जसं लोकसभेचे अध्यक्षाचं पॅनल असतं तसं राज्यसभेमध्ये उपाध्यक्षाचं पॅनल असतं. कारण राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ना ते भारताचे उपराष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपती असतात, राष्ट्रपती असतात. ठीक आहे. ते म्हणजे फिक्स पद आहे. ओके. तर त्यांच्यामध्ये अध्यक्ष नाहीत निवडण्यात येत राज्यसभेमध्ये. त्यांचं एक उपाध्यक्षाचं एक पॅनल असतं. तर त्या पॅनलमध्ये ह्या वर्षी महिला आणि पुरुष दोघांना समान म्हणजे प्रतिनिधित्व देण्यात आलंय. 4 महिला आणि 4 पुरुष यांची नियुक्ती त्यामध्ये करण्यात आली. आणि इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलंय की 4 महिलांची नियुक्ती उपाध्यक्ष पॅनलमध्ये करण्यात आली. तर ह्या 4 महिला तुम्ही इथे पाहू शकता आणि ह्यांच्या नावावर ह्या दोन्हींच्या नावावर रेकॉर्ड बांधलाय. ते पण आपल्याला रेकॉर्ड पाहायचा आहे. तर आता पहा, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड. ठीक आहे. राज्यसभेचे हे सभापती येतं जगदीप धनखड, जे की आपले उपराष्ट्रपती आहेत. ओके. आणि यांनी 17 जुलै 2023 रोजी 4 महिला खासदारांना राज्यसभेच्या उपसभापतीच्या पॅनलमध्ये पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन ऑफ राज्यसभा नियुक्त केले. ओके. इतिहास घडलाय, महत्वाचा आहे. ठीक आहे. 4 महिला आहेत. त्यांचे नाव पण पाहिजेत. एक महाराष्ट्राच्या पण आहेत आपल्या, ते पण पाहिजे आपल्याला. तर महिला खासदार किती कोण कोण आहेत? पी.टी. उषा, फॉंगनॉंग कोनॅक, फौजिया खान आणि सुलता देव. ओके. यांचे 4. तर या फौजिया खान महाराष्ट्र आहेत. ओके. लक्षात ठेवा. फौजिया खान हे तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. ठीक आहे. ह्या सुलता देव आहेत आणि फॉंगनॉंग कोनॅक ह्या नागालँडच्या आहेत. पी.टी. उषा सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. हे फोटो तुम्ही पाहू शकता. तर राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना या पॅनलमध्ये समान प्रतिनिधित्व देण्यात आले. ठीक आहे. हा इतिहास आहे. आणि विशेष म्हणजे उपाध्यक्षाचं पॅनल कशासाठी असतं की ज्यावेळेस हे सभापती आपले राज्यसभेचे सभापती हे जर तिथं गैरहजर असतील किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतील तर त्यांच्या जागेवर म्हणजे राज्यसभेचे सभापती म्हणून ह्या उपाध्यक्ष पॅनलमधील एक जण कार्य करतो. ठीक आहे. त्यांच्यासाठी हे पॅनल असतं. त्यासाठी ते पॅनलची नियुक्ती करण्यात येते. ठीक आहे. तर आता पहा, फॉंगनॉंग कोनॅक ह्यांच्या नावावर इतिहास आहे. ऑलरेडी आपण तो पाहिलाय आणि आता परत एकदा आपल्याला पाहायचा आहे. तर भाजपच्या यस फॉंगनॉंग कोनॅक या 25 जुलै 2023 रोजी राज्यसभेचे सभापतीपद भूषवणाऱ्या नागालँडमधील पहिला महिला सदस्य ठरल्यात. ओके. त्यात नागालँडच्या पहिल्या म्हणजे राज्यसभेच्या सदस्य होत्या त्या. तो वेगळा इतिहास आहे आणि हा इतिहास त्यांनी वेगळा घडवला 25 जुलै 2023 रोजी. तर काय केले त्यांनी? राज्यसभेचे सभापती पद भूषवणाऱ्या नागालँडमधील पहिल्या महिला बनल्यात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की राज्यसभेचे सभापती म्हणजेच कोण? की भारताचे उपराष्ट्रपती. म्हणजे ह्यांची नियुक्ती उपराष्ट्रपती म्हणून झाली का? तर तसं नाहीये. उपराष्ट्रपतीपदी नाही नियुक्ती झाली त्यांची नियुक्ती कुठे झाली की बाबा जर सभापती गैरहजर असतील तर त्यांच्या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पॅनलमधील एक जण काम करतो सभापती म्हणून. ठीक आहे. तर ह्या नागालँडमधील पहिल्या महिला आहेत की ज्यांनी हे सभापतीपद भूषवलंय. ठीक आहे. लक्षात ठेवा. नंतर यापूर्वी त्या उपसभापतीच्या पॅनलमध्ये नियुक्त झालेल्या नागालँडच्या पहिल्या महिला सदस्य होत्या. ओके. हे पण महत्वाचं आहे. नागालँडच्या आताच पाहिलं आपण. एप्रिल 2022 मध्ये नागालँडमधून राज्यसभेवर निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. म्हणजे सगळे त्यांच्याच नावावर इतिहास घडलेत नागालँडमधले. नंतर तसेच संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या सभागृहात निवडून आलेल्या त्या नागालँडमधील द्वितीय महिला आहेत. म्हणजे जर नागालँडचा विचार केला तर विधानसभेत अजून महिला निवडून आलेल्या आहेत ऑलरेडी पहिल्या, पण ह्याच्यामध्ये द्वितीय महिला आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा. नागालँडमधल्या. जर त्या देशाचा विचार केला तर त्या नागालँडमधल्या पहिल्यात, पण त्या नागालँडमधला जर विचार केला तर त्या नागालँडमधल्या द्वितीय महिला आहेत त्या राज्यापुरत्या. ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकता. तारीख लक्षात ठेवा 25 जुलै 2023. आता हे म्हणजे राज्यसभा संबंधितच न्यूज आहे ही की त्यांना डायरेक्टली पूर्ण डिजिटल करण्यात आलंय राज्यसभा सभागृह. ते काय झालंय? संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभा सभापतीपद डिजिटल करण्यात आले. हे राज्यसभेचे सभापती म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती. ठीक आहे. जगदीप धनखड. ठीक आहे. ह्यांना आता फाईल वगैरे बघायची गरज नाही. जर ह्यांना माहिती बघायची असेल तर यांच्यासमोर इथे टॅब लावला, इथे मोठा म्हणजे स्क्रीन लावली मोठी, त्यावरती सगळी माहिती त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. म्हणजे त्यांना आता फाईल चाळायची गरज नाही पडणार. तर 20 जुलै 2023 पासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभा सभापतीपद पूर्णपणे डिजिटल झाले. पूर्ण राज्यसभा नाही, फक्त सभापती पद. लक्षात ठेवा. हे बी महत्वाचं आहे. आयोग तुम्हाला इथं फसवू शकतं. फक्त राज्यसभा सभापतीपद पूर्णपणे डिजिटल करण्यात आले. ओके. तर यानुसार राज्यसभेचे सभापती सभागृहातील कामकाज, सभागृहातील उपस्थिती, बोलणाऱ्या सदस्यांचे तपशील आणि इतर संबंधित माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक टॅबलेटचा वापर करतील. ओके. हेच बघा. हे इथं इलेक्ट्रॉनिक टॅबलेट लावलेले मोठी स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवरती टच करून सगळं काही उपलब्ध करून देऊ शकतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. राज्यसभेबाबत ह्यावेळेस जास्त न्यूजमध्ये आलेले प्रश्न पण तसेच असतील. तर आता जे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, यांनी एक इतिहास घडवलाय की भारतीय इतिहासातील द्वितीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेली व्यक्ती म्हणून त्यांची आता नाव नोंद झाली. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड प्रस्थापित झालाय. कोणाच्या नावावर? तर नवीन पटनायक यांच्या नावावर.
ठीक आहे. आधी तो कोणाच्या नावावर होता तर ज्योती बसू हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत, तर त्यांच्या नावावर तो होता. त्यांनी हा रेकॉर्ड मोडलाय आणि लवकरच ते वरचा पण रेकॉर्ड मोडतील 24 वर्षाचा थोड्या दिवसातच. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, नवीन पटनायक. आणि ह्या वर्षीच्या न्यूज सरासरी ओडिशा संबंधित ह्या वर्षी जास्त न्यूज आहे 2023 मध्ये. खेळासंबंधित असो किंवा काही योजना असो किंवा पहिली गोष्ट असो, सगळ्या ओडिशा संबंधित न्यूज आहेत. ठीक आहे, आता इथं पण ओडिशा संबंधितच न्यूज आहे की भारतीय इतिहासातील द्वितीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद कोण भूषवलंय तर नवीन पटनायक यांनी भूषवलंय. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे 23 जुलै 2023 रोजी 23 वर्ष, ते पहा 23 मध्येच 23 जुलैला 23 वर्ष आणि 139 दिवस, 23 वर्ष 139 दिवस कार्यकाळासह भारतातील द्वितीय सर्वात जास्त काळ सेवा देणारे मुख्यमंत्री बनलेत. ठीक आहे, किती तारीख 23 तारीख, किती 23 वर्ष, किती पुन्हा 23च वर्ष. ओके, 139 दिवस. त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडलाय. ओके, तर आता ह्यांचा विक्रम मोडलाय. मग आता टॉपचे कोण आहेत की बाबा ज्यांच्या नावावर सर्वाधिक मुख्यमंत्री पद भूषवलंय असे कोण व्यक्ती आहेत, तर त्यांचं नाव आहे पवन कुमार चामलिंग. ठीक आहे, एसडीएफ पक्षाचे हे राहिलेले आहेत मुख्यमंत्री, ते सिक्कीमचे आहेत. किती वर्ष तर 24 वर्ष 166 दिवस. ओके, हे किती झाले त्यांचे 23 वर्ष 139 दिवस, यांचे किती 24 वर्ष 166 दिवस. तर ते 94 ते 2019 इतके वर्ष ते त्या मुख्यमंत्रीपदी होते सिक्कीमच्या. नंतर 2 नंबरला आले तर नवीन पटनायक बिजू जनता दलचे थे ओडिसाचे मुख्यमंत्री, 23 वर्ष 139 दिवस. ओके, नंतर 3 नंबरला ज्योती बसू, हे 3 नंबरला गेलेत, पश्चिम बंगालचे राहिलेले 23 वर्ष आणि काही दिवस राहिलेले ते. ठीक आहे, त्यांचा रेकॉर्ड आता ह्यांनी मोडलाय नवीन पटनायक यांनी. ह्याच रेकॉर्ड आपल्याला पाहायचा होता, बाकी काही नाही. जर तुम्ही राज्यसभा मेन्सला असाल तर तुम्हाला हा डाटा असेल तसा पाठ करणे, कारण आयोग मेन्सला अशीच आकडेवारी विचारतो. तेलंगणा नपुंसक कायदा असंवैधानिक म्हणून घोषित. तेलंगणामध्ये कायदा होता तर ते पण त्याच्या संबंधित, तर तो आता तिथल्या म्हणजे उच्च न्यायालयाने अवैध म्हणून घोषित केलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा असं. तर तेलंगणा उच्च न्यायालयाने जुलै 2023 मध्ये दिलेल्या एका ऐतिहासिक निकालात तेलंगणा नपुंसक कायदा, तेलंगणा इन्युकस ऍक्ट घटनाबाह्य ठरवण्यात आलाय. ठीक आहे, 1919 पासून लागू असलेला कायदा भेदभाव करणारा आणि तृतीयपंथी समुदायाच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा मानला जातो. ओके, तर हा आता हे रद्द करण्यात आलाय. नंतर आहे 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करण्यासाठी ठराव केलाय कुणी ओडिशा सरकारने. तर आपण एप्रिल महिन्यामध्ये सगळ्या 8व्या अनुसूचीत किती भाषा आहेत काय सगळं डीपमध्ये पाहिलंय, तुम्हाला ट्रिक पण सांगितल्यात, अभिजित भाषा कशा लक्षात ठेवायच्या काय, एप्रिल महिने सेकंड पार्टमध्ये आपण सगळं डीपमध्ये घेतलेलं. ठीक आहे, 8व्या अनुसूची वगैरे वगैरे सगळं. तर आता त्याच 8व्या अनुसूचीमध्ये सध्या 22 भाषा आहेत, त्याच्यामध्ये ही भाषा ऍड करा असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं, ओडिशाने ठराव पारित केलाय. आता हे ठराव केंद्राकडे जाणार, मग केंद्राने मंजूर दिले, राष्ट्रपती त्याला मंजुरी देणार किंवा घटना दुरुस्ती वगैरे करणार, मग त्याच्यामध्ये तो ऍड करणार. ओके, तर ओडिशा राज्य मंत्रिमंडळाने भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करण्यासाठी शिफारस करणाऱ्या प्रस्तावाला 10 जुलै 2023 रोजी मंजुरी दिली. ओके, कधी, जुलै महिन्यामध्ये. कुई ही एक दक्षिण पूर्व द्रविड भाषा असून, द्रविड लक्षात ठेवा, द्रविड खोंड समुदायाद्वारे बोलली जाते, खोंड समुदाय त्याद्वारे ती बोलली जाते, हे दोन्ही लक्षात ठेवा. ही प्रामुख्याने ओडिशा राज्यात बोलली जाते आणि पारंपरिकपणे ओडिशा लिपी वापरून लिहिली जाते. ठीक आहे, ओडिशा लिपीच वापरण्यात येते. तर आता ज्या तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती की 8व्या अनुसूचीमध्ये पहिल्या 14 भाषा होत्या, नंतर 3 घटना दुरुस्त्या झाल्या, त्यांनी 8 भाषा परत ऍड करण्यात आल्या, तर 8व्या अनुसूचीमध्ये ऍड झाल्या 8. त्या 8 कोणत्याही करण्यात आल्या, ती बेरीज पण सांगितली तुम्हाला की पहिली घटना दुरुस्ती 21वी होती जी की 67 मध्ये झाली, नंतर दुसरी घटना दुरुस्ती 71ची होती जी की 92 मध्ये झाली, आणि तिसरी घटना दुरुस्ती 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली. ठीक आहे, तर पहिलीने एक भाषा ऍड केली सिंधी, दुसरी घटना दुरुस्तीने किती केल्या, 3 केल्या, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, आणि जी तिसरी घटना दुरुस्ती झाली तिने बोडो, डोंगरो, संथाली आणि मैथिली हे 4 केल्या. आणि लक्षात कशा ठेवायच्या होत्या, ट्रिक सांगितली होती, सिंधूचा मणी कोणी नेला. ठीक आहे, सिंधी, कोणी म्हणजे कोकणी, मणी म्हणजे मणिपुरी आणि नेला म्हणजे नेपाळी. ठीक आहे, आणि बोडो मॉस सगळ्याला माहिती आहे, बोडो डोंगरी, मॉस म्हणजे मैथिली आणि संथाली. ठीक आहे, सिंधूचा मणी कोणी नेला आणि सिंधूचा मणी कोणी नेला. ओके, आणि इथं खाली काय होतं, बोडोमास. ओके, लक्षात ठेवा. आणि ह्याची बेरीज कशी करायची होती मी तुम्हाला सांगितलं, लक्षात कसं ठेवायचं, 21 + 71 किती होतात, 92. ओके, असं बेरीज करायची होती. आणि ही 71वी घटना झाली ना, ती 92व्या वर्षी झालेली. ठीक आहे, 71वी घटना 1992 झालेली. ओके, असं तुम्हाला सगळं डीपमध्ये मी सांगितलं होतं. आपण ऑलरेडी जुलै महिन्यामध्ये घेतलं, त्याच्यामुळे जास्त डीपमध्ये जात नाही मी, फक्त एवढं लक्षात ठेवा, 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेसाठी ठराव केलाय कुणी, ओडिशाने केलाय. ओके,
लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज वेब कार्यकारी मंडळाची 11वी बैठक झाली. कुठं झाली तर ती कार्टाजेना कोलंबिया येथे झाली. त्या कार्टाजेना कोलंबियामध्ये भाग घेण्यासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे याच्यामध्ये सहभागी झाले. ओके, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज वेबची कार्यकारी मंडळाची 11वी बैठक कार्टाजेना कोलंबिया येथे झाली आणि राजीव कुमार हे की जे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट झाले. ठीक आहे, म्हणजे बैठकीला उपस्थित राहिलेले. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ह्याचं काम काय असतं, सदस्य देशामधील निवडणूक व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतील बळकटीकरणाद्वारे जगभरात शाश्वत लोकशाही साध्य करण्याच्या सदस्यांमधील सामायिक दृष्टिकोन ऑक्टोबर 2023 मध्ये सिऊल कोरिया प्रजासत्ताक येथे वेबची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे निवडणुका ज्या पूर्ण देशाच्या निवडणुका होतात जगाच्या त्याच्यामध्ये पारदर्शकता आणणे, नवीन कार्यपद्धती अवलंब करणे याच्यासाठी ती बैठक आयोजित करण्यात येते. तर याची स्थापना कधी झालेली आहे, ऑक्टोबर 2013 मध्ये झाली. कुठं झाली, सिऊल दक्षिण कोरियाची ती राजधानी सेऊल प्रजासत्ताक येथे वेबची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, तिथे ही 11वी बैठक झाली. राजीव कुमार यांनी सहभाग घेतला कार्टाजेना कोलंबिया येथे. ठीक आहे, तर हा झाला आपला राजकीय घडामोडी ह्याच्या जुलै महिन्याच्या. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक घडामोडी पाहणार आहोत. हा झाला आपला जुलैचा पार्ट 1. ठीक आहे, धन्यवाद.